नमस्कार. काल व्याख्यान संपवून मी घरी गेले आणि माझी आजी आत्माराम वाचत होती. तर काही काही असे ठरलेले असतात ना लिंक्स, तसं ते झालं आणि ते मी सहज ती काय वाचते बघायला तिची जी खूण होती ती उघडली आणि त्याच्यामध्ये मला जे दिसलं त्याच्यातूनच आज सुरुवात करावी असं म्हटलं. माया आपणास आपण गोवी, आपणास आपण वेढा लावी, प्राणी दुःखवती जीवी अभिमाने करून. समर्थ म्हणतात की माया स्वतःच आपल्या भोवती आपण कोणीतरी आहोत असा एक वेढा घालून आपल्याला गोवते. पण पुढे काय म्हणतात ते, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान. तरी सुद्धा ती मायाच आहे जी आपल्याला ब्रह्मज्ञानासाठी बळ देते. मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. हे बंधन घालणारी पण मायाच आहे आणि ती तोडणारी पण मायाच आहे. तर काल आपण माया कशी गोवते ते बघितलं होतं आणि आता हळूहळू आपण मायाच ते तोडून कसं आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचवते ते आता आपण बघणार आहोत. आजचे आपले व्याख्याते प्रणव गोखले यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. ठीक. मला कल्पना आहे आपण सगळी मंडळी मला ऐकायला येता, पण मला विचारलं तुम्ही कशाला येता. तर शेषातही जे रोज रिमार्क्स असतात ना ते ऐकण्यासारखे असतात, ते ऐकायला मी येतो असं मला नमूद करावं असं वाटतं. इतकी प्रसंगोचित ओव्या असतील, श्लोक असतील, उद्धरणं असतील असं शोधून प्रत्युत्पन्नमती असा सूत्रसंचालक लाभणं हे काहीच अशा आयोजनांना त्यांच्या भाग्यात असतं असं मी म्हणेन. असतो. आपण प्रारंभ करूया. यदक्षरमनाख्येयम् आनंदमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. नमस्सभाये. असा एक हो, हे तीनही जे श्लोक आहेत म्हणजे अजून याच्यात 2 आहेत, एकूण 5 संस्कृत श्लोक अमृतानुभवाच्या प्रारंभी येतात. त्यातले 3 मी आपला अमृतानुभवाचा हा पूर्वाभ्यास आहे असं मानून ते मी इथे म्हणतो. काल आपण 23व्या ओवीपर्यंत का किती ओवीपर्यंत 22 दृश्याचा जो उभारा त्याची दृष्टत्व होये संसारा, या दोही माजिला अंतरा दृष्टी पंगू होय इथपर्यंत आलो होतो. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्येविण काही द्रष्टृत्व असे. काल आपण खर तर हे सगळं पाहिलं होतं की या दृश्य द्रष्टा या सापेक्ष कल्पना आहेत आणि त्यातली एक जरी गळली, एक जरी वजा केली तरीही उरलेल्या दोघांना काही अर्थ राहत नाही. तेच ते सांगतायत. दृश्य जेधवा नाही, जेव्हा दृश्य नाहीस होतं तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, तेव्हा दृष्टी असून उपयोग काय. ज्याला पाहायचं आहे ती गोष्टच जर नसेल तर दृष्टी असण्या नसण्याला काही अर्थ नाही. आणि दृश्येविण काही द्रष्टृत्व असे, आणि दृश्य नसेल तर त्या द्रष्टृत्वालाही अर्थ नसतो. म्हणजे काल आपण त्या बंद खोलीतल्या आरशाचं उदाहरण पाहिलं होतं की त्या खोलीमध्ये आरसा आहे आणि आरसा आहे, तुम्ही बघणारे प्रतिबिंब आहात, पण तुम्ही जेव्हा त्या खोलीतून नाहीसे होतात पण आरसा आहे.
त्या आरशात प्रतिबिंब पडतंय अशा वस्तूही आहेत, पण ते जे काही पडतंय त्याला प्रतिबिंब म्हणता येणार नाही, किंवा ज्याचं ते प्रतिबिंब पडतंय त्याला बिंबही म्हणता येणार नाही. कारण या सगळ्यामध्ये जे दृष्टी आणि द्रष्टा ह्या दोन्हींचा अभाव हे त्याला कारण होतं. तसं इथे म्हणतायत की जर दृश्य नसेल, ज्याला पाहायचंय, जे पाहायचंय तेच नसेल, तर होईल काय? त्या दृष्टीला अर्थ राहणार नाही, आणि दृश्य नसेल तर द्रष्ट्यालाही अर्थ राहणार नाही. थोडक्यात ज्ञानोबा मूळ मुद्द्यावर आले. आतापर्यंत तो वटेश्वर कसा आहे, ते जग कसं आहे, ती संवित्ती म्हणजे काय, हे सगळं अक्षरशः सगळा मॉल फिरून झालेला आहे अध्यात्माचा. आणि अध्यात्माचा मॉल फिरून आता ते एंट्री पॉइंटवर ज्ञानोबा आलेत. कशासाठी? हे पत्र आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. नेमकं कशासाठी पाठवलं गेलं? पत्रास कारण काय? चांगदेवांनी कोरं पाठवलं आणि त्या कोऱ्याचं प्रत्युत्तर म्हणून या सगळ्या ओव्या साकार होत आहेत. पण या सगळ्या पत्र व्यवहाराचा मूळ उद्देश काय आहे? चांगदेवांना भेटायचंय, इच्छा आहे, ऐकून आहेत, पण आता समोरासमोर एकदा कोण आहेत बाबा हे, ते बघायला यायचंय. पण ते बघायला येण्याआधी नेमके हे आहेत कोण हा प्रश्न पडला. कारण मी नेमका आहे कोण हा प्रश्न कुठेतरी आहे, म्हणून हे कोण आहेत हा प्रश्न पडला. आणि या सगळ्या जिज्ञासेचं मूळ कारण म्हणजे भेटीची इच्छा ही झाली. भेटीची इच्छा म्हणजे नेमकं काय होतंय? भेट याचा अर्थ काय? फारच आपण मुळात कीस पाडतोय, पण भेट म्हणजे नेमकं काय? भेटीचं प्रयोजन काय? समजा तुम्ही मला घरी कधी भेटायला आलात आणि मी घरात आहे पण बाहेरच्या खोलीत आलोच नाही, हॉलमध्ये सौंनी तुम्हाला चहा पाणी केलं, खायला दिलं, हे झालं, पण मी दिसलोच नाही तुम्हाला, तर ती भेट झाली असं म्हणता येईल का? म्हणजे त्या भेटीच्या कृतीमध्ये महत्वाचं आहे दर्शन, भेट, दृष्टी भेट. बरेच वेळा आता ते व्हर्च्युअल रियालिटीच्या जमान्यात आपण वावरतो आहोत, त्यामुळे मग आता असंही होतं की पूर्वी पत्राने भेटी गाठी व्हायच्या, आता झूमवर भेटी गाठी होतात. की झूम ऑन केलं, बसल्या जागी बटन दाबलं की भेट होते. पण ही भेट आपल्याला समाधान तितकं देते का? थोडं वेगळं उदाहरण देतो. आपली इच्छा असते की एखाद्या तीर्थक्षेत्री जावं, एखाद्या रम्य निसर्ग सुंदर जिथे आहे अशा ठिकाणी भेट द्यावी, पण जाता येत नाही काही कारणामुळे. मग एखाद्या मित्रांनी सांगितलं, अरे कशाला तू काळजी करतोस, मी सगळं तुला दर्शन तिथलं घडवतो. आणि त्याने तिथे तो गेला मित्र आणि तो झूम किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू केलं आणि ते सगळं जे तो पाहतोय ते तुम्हाला असं दाखवलं. हा, मिळेल का होते समाधान? म्हणजे त्या भेट या गोष्टीमध्ये एक तिथे जाणं, त्याच्यासाठीचे असणारे प्रयत्न, त्याच्यासाठी केली जाणारी यात्रा, यातायात, आणि ते सगळं केल्यानंतर जी दृष्ट भेट होतीये, जे सामोर येतंय, हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा भेट झाली असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामधली यात्रा जरी वजा केलीत, यातायात जरी वजा केलीत, तरी ते दर्शन होत नाही. कोणी जर आज काढलं की काशी दर्शन घरी बसल्या करा, ते खरं नाही. ते तिथे गेल्याशिवाय, भले तुम्हाला तिथे विश्वनाथासमोर 1 मिनिट थांबता आलं किंवा नाही थांबता आलं, त्याने उचलून असं फेकून दिलं बाजूला गार्डने, तरीही तुम्ही जी यातायात केली, ती जी पूर्ण प्रक्रिया होती, मनाची जी स्थिती होती, प्रत्येक क्षण घराच्या बाहेर पाऊल टाकल्यापासून
त्या देवळाच्या उंबरठ्यावर पाऊल टाकेपर्यंत किंवा तिथनं बाहेर पडेपर्यंत जो प्रत्येक क्षण होता ती यात्रा होती. आणि तो प्रत्येक क्षण हा म्हणजे जसं त्या दर्शनाला जवळ 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 आपल्या खेचतोय, हे सगळं जे आहे त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे भेट आहे. त्यातला ती हुरहुर, ती ओढ, ती यात्रा, यातायात, प्रयत्न हे सगळे वजा केलेत आणि डायरेक्ट जरी दर्शन दिलं देवाने तरी त्या दर्शनाला काही मूल्य अर्थ राहत नाही. आणि हे सगळं झालं, यातायात भरपूर केली पण दृष्ट भेट झाली नाही तरी त्या यातायातीला अर्थ राहत नाही किंवा त्याचं समाधान वाटत नाही. म्हणजे चांगदेवांच्या मनाची तयारी झाली यातायात करायची. मी तयार आहे यायला. कशासाठी? तुमचं दर्शन व्हावं यासाठी. पण ते दर्शन म्हणजे नेमकं काय या मुद्द्यावर ज्ञानोबा चांगदेवांना आणतायत. तो दृग्दृश्य विवेक, द्रष्टा, दृष्टी, दृश्य कशाला सांगत बसले? काही गरज आहे? तो वटेश्वर असा असा आहे, तो वटेश्वर, तू वटेश्वर आहेस, मी वटेश्वर आहे, झालं, संपला असता विषय. तू तुझ्या जागी, मी माझ्या जागी. पण असं असताना ते दृग्दृश्य विवेक सगळा तिथे मांडतायत, कारण चांगदेवांना बोधापेक्षा त्या बोधाचा, ज्ञानाचा साक्षात्कार करून घ्यायचा. गंमत लक्षात घ्यायला हवी. आपल्याला काय वाटतं? साक्षात्कार म्हणजेच बोध किंवा बोध म्हणजे साक्षात्कार. साक्षात्कार आणि बोध हे दोन वेगळे शब्द आहेत, स्पष्ट आहे. साक्षात्कार याचा अर्थ काय होतो? समक्ष, प्रत्यक्ष, स अक्ष आणि साक्षात, अव्यय केलं मग त्याचं. अक्ष याचा अर्थ झाला काय? इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आणि त्यातही विशेषतः डोळा. ते जिथे साथ देणारे आहेत आणि साथीदार अशा त्या पंचेंद्रियांनी जो कार्य म्हणजे केला जातो, घडतो, करविला जातो, तो साक्षात्कार. म्हणजे प्रत्यक्ष करणं, प्रत्यक्ष भेटणं याला साक्षात्कार म्हणतात. आणि बोध म्हणजे बुध धातू आहे, जाग होणं, आकलन होणं, समजणं, थोडक्यात युरेका होणं की अरे हे ते. म्हणजे आता गंमत काय आहे? तो बोध हा साक्षात्कारानंतर होणार आहे. हा जो एक आपण करतो आहोत तो सगळा शाब्द बोध आहे. त्यासाठी आपण आत्ता शब्दांचा साक्षात्कार करतोय. हा जो काही साक्षात्कार आहे हा शब्दांचा, अक्षरांचा साक्षात्कार, आणि त्यातून आपल्याला त्या ओवीचा, त्या शब्दाचा अर्थ कळला असं जे वाटतंय तो बोध आहे शब्दाचा. आता हा झाल्यावर एखादी व्यक्ती असं म्हणेल की मला चांगदेव पासष्टी कळली, तर तो गैरसमज आहे. कारण ही फक्त शाब्दबोधाची प्रक्रिया आहे. आपण शब्दाचा, त्या साहित्याचा साक्षात्कार केला आणि ते समजून घेतलं. पण आता ही सुरुवात आहे. शब्द कळले, तस्मात गुरुं प्रपद्येत. कसा गुरु? शाब्दे परेच निष्णातः. किंवा मुंडकामध्ये जे सांगितलेलं आहे की तो गुरु कसा पाहिजे, तर ज्याने स्वतः जाणलंय आणि दुसऱ्याला ते जाणवून देण्याची क्षमता ज्याच्यात आहे. म्हणून कालिदासाला त्या मालविकाग्नी मित्रामध्ये सांगायला लागलं, गणदास आणि हरदत्त, काय हा हरदास आणि गणदत्त, ते दोन मास्तर भांडतायत आपल्या शिष्यांच्या कौशल्यावरून. आणि तिथे कालिदास नमूद करून जातो की काही लोक कलेचा आविष्कार करण्यात पटाईत असतात, उत्तम सादरीकरण करतात, आणि काही लोक आपली कला दुसऱ्या करवी प्रकट करण्यात अधिक पटाईत असतात. खरा शिक्षक कोण? स्वतः उत्तम परफॉर्मर आहे,
त्यापेक्षा जो आपल्या विद्यार्थ्याकडून उत्तम परफॉर्मन्स करून घेऊ शकतो तो खरा शिक्षक म्हटलं पाहिजे. मी हे सांगतोय अशासाठी की हा जो साक्षात्कार बोध आपण चाललाय ज्ञानबा तुकाराम, तो कशासाठी आहे ते इथे कळलं. शब्दार्थ कळले. चांगदेव 65 कव्हर झाली, 65 ओव्या झाल्या 6 दिवसात, म्हणजे झालं असं नाही. त्याच्या पुढची प्रक्रिया तिथे सुरू होतीये की आता ते माझ्या अनुभवाच्या पातळीवर उतरलं पाहिजे, ते आत्मसात झालं पाहिजे. मग माशी कुठे शिंकते? ऐकल्यावर चांगदेवांसारखा एखादा असेल की ते ऐकलं आणि तो झाला, तो कानावर शब्द पडला आणि समाधी लागली, असं झालेले काही अगदी थोडे असतात. पण मग आपली गाडी अडते कुठे? घोडं पेंड खातं कुठे? तर सगळ्यात पंचायत काय आहे? आपली जी दृष्टी आहे तिथे पंचायत आहे. पुन्हा त्या दृश्य विवेकावर मी येतो का, तर आपण दृष्टीत अडकलेलो आहोत. कुठल्या दृष्टीत? जेव्हा पाहणारा ज्ञानोबासारखा आहे किंवा पाहणारा चांगदेवांसारखा आहे, तेव्हा त्यांची दृष्टी काय आहे, आणि आपण म्हणून जे पाहतोय आपली दृष्टी काय आहे. मी अजून थोडा वेगळ्या भाषेतला शब्द वापरतो म्हणजे कदाचित अर्थ अधिक स्पष्ट होईल. माझी व्हिजन काय आहे आणि त्यांची व्हिजन काय आहे, इथे गल्लत आहे. जर त्या व्हिजनने मी याच्याकडे बघितलं तर ऐकलं आणि झालं साक्षात. कारण दृष्टीमध्ये दृश्य आणि द्रष्टा या दोघांना वेळून टाकण्याची क्षमता होती. पण जी दृष्टी ते दृश्य आहे, मी द्रष्टा आहे, याच उपाधीमध्ये गुंतून राहिली, त्या दृष्टीला त्या दृश्याच्या पलीकडे जाता येत नाही. त्या त्रिपुटीच्या पलीकडे जाता येत नाही. काल जी त्रिपुटी आपण पाहिली, त्या त्रिपुटीतलं खरं मर्म काय आहे की ती दृष्टी कशी असली पाहिजे की हे दिसतंय ते पण मीच आहे, हा जो पाहणारा आहे तो आणि जे पाहिलं जात आहे ते दोन्ही भिन्न नाही. ही जर दृष्टी झाली तर तो बोध तिथे तात्काळ रुजला. पण त्याच्यात आपण कमी पडतो. म्हणून तो दृश्य विवेक, ती संवित्ती पुन्हा 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 अभ्यासली जाणं आवश्यक आहे. म्हणजे एक अभ्यास आहे. म्हणजे असं होतं की बरेच वेळा ऐकतो ना तेव्हा ते ऐकायला छान वाटतं. दृष्टांत असतात, गोष्टी असतात, आणि एकदा या चौकटीच्या बाहेर गेलं की काल काय झालं होतं, अरे बापरे, किंवा ऐकत असतो, श्रवण घडत असतं, तिथपर्यंत छान कळलं, मला खूप छान समजावलं, असं होतं. पण जेव्हा अनुभवायची वेळ येते, जेव्हा त्या गेटमधनं बाहेर पाऊल टाकतो आणि एकदम पुढचा सिग्नल पडलेला असतो, गाड्या अडकलेल्या असतात, आणि आता क्रॉस कसं करायचं, आणि इतक्यात एक टू व्हीलर जोराने येते, आपल्या पायाशी थांबते, करकचून ब्रेक दाबून, हो दिसत नाही का, की मग आपला जो काही दृश्य विवेक असतो तो क्षणात मावळून जातो, आणि मग सगळी त्याची 42 कुळं तिथे उद्धरून जायला लागतात. मुद्दा काय आहे, ती जी प्रक्रिया आहे ती फक्त ऐकण्यापुरती नाही, श्रवण, मनन, निधिध्यासन या एकेका पायरीने ते पुढे 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 आपण अभ्यस्त झालं पाहिजे. त्याच्यात त्याच्यात राहिलं पाहिजे, तर तो अनुभव, तो बोध आपल्याला प्राप्त होऊ शकेल. म्हणजे जी तक्रार असते की ऐकायला छान कळलं असं वाटलं पण नंतर नाही आता आठवत, तर ते का होतं, आपण अभ्यासात कमी पडतो, आपण त्याच्यात राहत नाही. मग ते वातावरण असो किंवा ते विचार असो, त्यातल्या कुठल्या तरी एकाशी जरी मिळतं जुळतं केलं तरी आपला हेतू साध्य होऊ असतो. मुद्दा असा की हे सगळं ते सापेक्ष आहे हे सांगतायत, पण ते कशासाठी सांगतायत, तुला जी मला बघायची इच्छा अनिवार्य झालीये त्याच्यामधलं पाहणं म्हणजे नेमकं काय, त्याचा विचार तू केलायस का, हे कांता संहितोपदेशान करतायत. हा, ते गुरु संहित आहे, बघायचं तर बघून घे,
असंही सांगितलेलं नाही. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशा असं कृष्णासारखं ते म्हणत नाहीये. किंवा मित्रासारखं बघ बाबा जमलं तर आलास तर छान वाटेल असंही ते सांगत नाहीये. ते काय सांगतायत, दर्शन म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, आणि ते दर्शन द्रष्टा, दृश्य आणि दृक या तिन्हीने घडतंय. हे एखादी सुगृहिणी नवऱ्याला जेवायला घालताना मग ना आज मी अमुक अमुक जाहिरात पाहिली अशी प्रस्तावना करते. शहाणा असेल तो समजून जाईल की जाहिरात काय पाहिली ते नाही सांगितलं जाते, प्रॉडक्ट काय घरात आणायचंय ते सांगितलं जातंय. हा कांता संहितोपदेश आहे. तसं ज्ञानेश्वर तू बघायला ये, भेटायला ये नाही सांगत आहे. मित्रसंमित नाही चाललंय इथे. जरी पुढे सखया येत असलं तरी इथे तो कांता संहितोपदेश आहे. दर्शन म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय असं रमवून टाकलंय त्याला. क्या हा हा हा, काय ते दर्शन, काय ते दृश्य. चांगदेवानी वाह केलं असेल हे वाचून की अरे असा कधी मी विचारच केला नव्हता. आणि हे करता 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 हळूहळू भेटीगाठीचं काय त्या मुद्द्याकडे ज्ञानेश्वर येत आहेत. म्हणून पुढे येत आहे, म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी द्रष्टृत्वा होणे पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. दृश्य झालेपण. आता त्या चांगदेवांना दृश्य काय अपेक्षित आहे, तो ज्ञानोबांचा देह, ज्ञानोबांचं दृश्य त्यांना पाहायचंय. पण ते दृश्य एकदा नाहीसं झालं की मग ना दृक ना द्रष्टा, ते सगळं निरर्थक आहे. म्हणजे इथे एक सूचना आहे, ज्याला कळेल लक्षात येईल त्याला पुरेशी आहे. दृश्य जिथपर्यंत आहे तिथपर्यंत बघून घ्या. ध्वन्यर्थ आहे हा हा, कुठेही प्रत्यक्ष अभिधार्थ लक्षार्थ नाही. तो जाता जाता सांगून गेले की दृश्याचे झालेपणे परमात्मा अवतरलाय आणि तो जिथपर्यंत सगुण साकारात आहे तिथपर्यंत बघून घ्या. एकदा का तो लुप्त झाला, एकदा का अवतार समाप्ती झाली की पाहणारा जरी असला आणि दृष्टी जरी असली तरी त्याला अर्थ राहणार नाही. एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. त्यामुळे तो ध्वन्यर्थ थोडा बाजूला ठेवू, मूळ मुद्दा एवढाच आहे की हे तिन्ही आहेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे. दर्शनाचा सोपास्कार जो चाललाय तो त्यामुळे चाललाय. त्यातला एक जरी वजा झाला, विशेषतः दृश्य वजा झालं की बाकीचं सगळं औपाधिक शून्य होऊन जाईल. तिन्ही गेलिया एकची व्यक्ती, आणि तिन्ही जर विलीन झाले, कशात विलीन झाले, संवित्तीमध्ये, जाणीवेमध्ये. जाणीव एक झाली की मग या तिन्ही गोष्टी राहणार नाहीत. तीनपणा विणे त्रिपुटी तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. मग तीन आहेत ही भ्रांतीच होईल, एकपण हेच सत्य अनुभवास येईल. दर्पणाची आधी शेखी मुख असतची असे मुखी परी माझी दर्पण अवलोकी आन काही होये. आता प्रश्न असा आहे की दर्पणामध्ये, आरशामध्ये पाहण्याआधी चेहरा चेहराच्या जागी होता का? होता. मुख असतची असे मुखी, मुख कुठे गेलेलं नाही. दर्पणात पाहणं याच्या आधी मुखाच्याच ठिकाणी होतं. पण असं असून देखील माझी दर्पण अवलोकी आन काही होये म्हणून एकटं मुख होत. त्या मुखाने स्वतःला दर्पणात पाहिलं, काहीतरी पाहिलं. काल पण पाहिलं म्हणजे नेमकं काय पाहिलं? आरसा पाहिला, प्रतिबिंब पाहिलं का मला पाहिलं, हा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एकच आहेत, पण तरीही त्या तीन होतात, भासतात. आन काही होये म्हणून त्याच्या पाहण्याने
त्या मुखाचं प्रतिबिंब अजून काहीतरी वेगळं चौथं पाचवं पाहिलं असं होतं का? स्वतंत्र त्याचं तत्वतः अस्तित्व असत नाही. हे सगळं दर्पण काय, प्रतिबिंब काय आणि ते जे स्वरूप काय, सगळं एकच आहे. पुढे देखीचे तेणे बगे, म्हणजे मराठीत आजच्या घ जो आहे ना, तो जुन्या मराठीत ग अल्प प्राणाने येतो. ग चा आता घ झाला. म्हणून पुढे देखीचे तेणे आजच्या भाषेत बघे. देखते ऐसे गमू लागे, परी दृष्टी ते वाऊगे झकवित असे. पुढे दिसतंय, पुढे देखीचे तेणे बघे, दिसतंय म्हणून तो बघतोय ना. दिसत नसतं तर बघितलं असतं का? फारच बेसिक प्रश्न विचारतायत. पुढे देखीचे तेणे बघे, समोर आहे, प्रस्तुत आहे म्हणून ते बघणं होतंय, ती बघण्याची क्रिया. आता कल्पना करा कोणीच नाहीये तर तो बघेल का? भिंत आहे असा विचार करूया. तर ज्याला स्वतःचं रूप पाहायचंय तो समोरची भिंत बघेल का? समोर आहे म्हणून तो पाहतोय. देखते ऐसे गमो लागे, आणि ते पाहिल्यावर अरे दिसलं असं वाटायला लागतं, असं जाणवायला लागतं. गमो लागे, परी दृष्टी ते वाऊगे झकवित असे. पण खर तर दृष्टीला वाऊगे उगाचच फसवणं आहे प्रतिबिंब पाहणं म्हणजे. आता हे जे मेकअप करतायत किंवा मेक ओव्हर करतायत त्यांना कळणार नाही. जे मी कोण आहे हे पाहण्यासाठी करतायत त्यांना कळतं. याच्यासाठी मगाशी मी सांगता सांगता विषयांतर झालं. अभ्यास आहे, साधना आहे, आरशाची साधना. म्हणजे काय करायचंय, आपण ज्याच्यासाठी आरशासमोर उभं राहतो त्याच्यासाठी नाही राहायचंय. म्हणजे मेकअप बिकअप काय करायचा असेल तो करण्याआधी 5 मिनिटं फक्त अभ्यासासाठी आरशासमोर उभं राहायचं, मेकअप साठी नाही. आणि त्या आरशामध्ये तुम्हाला जे दिसतंय, जो दिसतोय, जी दिसतीये त्याच्या डोळ्यात पाहायचंय. आता त्याच्या डोळ्यात आपल्याला ते बुबुळ दिसेल, त्याच्यामध्ये ती बाहुली दिसेल. आता त्या बुबुळात, त्या बाहुलीत पुन्हा कोणीतरी प्रतिबिंबित झालेलं असेल का? मग आता प्रयत्न हा करायचा आहे की त्या प्रतिबिंबामध्ये अजून एखादं प्रतिबिंब आहे का? या प्रतिबिंबाची मालिका किती आत 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 जाऊ शकेल, किती सूक्ष्मापर्यंत जाऊ शकेल. आरशाच्या समोर आरसा लावला, किती प्रतिबिंब पडतील त्याची? अनंत होते. तसं जेव्हा आपण त्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहतोय तेव्हा नेमकं कोण कोणाला पाहतंय ह्याचा विचार करायचा. हाच अभ्यास आहे. म्हणजे काही वेळेला हा अनुभव आहे की ते पाहता 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 असं वाटतं की इकडे ते खोटं आहे आणि तिकडे आहे तो खरा आहे. का? तो जो डोळा आहे त्या डोळ्यामधला जो पाहणारा आहे तो खरा आहे आणि तो पाहणारा इकडे दिसत नाही, तिकडे दिसतोय. आपल्याला दिसतोय का? पुढे येणार आहे. दृष्टी असोनी अखम डोळा असं म्हटलंय. अखम म्हणजे अक्षम. सगळं जग जो डोळा पाहू शकतो तो स्वतःला कधी पाहू शकतो का? तिथे आपण तो डोळस आहे असं म्हणतोय, पण ते डोळस पण स्वतःला पाहण्याच्या बाबतीत निरुपयोगी. डोळा जगाला पाहिल, डोळा त्या स्वतः आपल्याला, डोळ्याला, त्या बुबुळाला असं म्हणूया पाहू शकणार नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये जे काही पाहणं हे होतंय ते झकवित असे, फक्त फसवणं. पाहणं हे मुळात नाहीच आहे. का? तर पाहणं कशासाठी आहे नेमकं? आपण कशासाठी आरशात पाहतो? स्वतःकडे पाहण्यासाठी. ते पाहण्याचं प्रयोजन काय? ठीकठाक आहे ना सगळं? म्हणजे बाहेर जातोय तर लोक हसणार तर नाहीत ना? नाक वर नाही ना गेलं, डोळे खाली नाही ना आले, याच्यासाठी पाहतो का?
याच्यासाठी पाहतो? अवयव जागच्या जागी आहेत ना याच्यासाठी आपण पाहतो? नाही. मग कशासाठी पाहतो? काही तोंडाला काळं पांढरं लागलं नाही ना याच्यासाठी पाहतो? बरोबर आहे, पाहतो. पण ते पाहणं कशासाठी आहे? लोकांनी मला पाहावं म्हणून. बरोबर का? पटतंय का? लोकांनी मला पाहिल्यावर मला हसू नये, म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये माझी जी प्रतिमा आहे ती नीट राहावी, म्हणजे त्यांना मी आहे तसा दिसावा. मी मेकअप करणाऱ्यांचं बोलत नाहीये, मी नॉर्मल लोकांबद्दल बोलतो. म्हणजे मला असं कुठेही सूचित करायचं नाहीये मेकअप करणारे ॲबनॉर्मल असतात असं मी म्हणत नाहीये, कृपया गैरसमज नसावा. माझं सांगणं एवढंच आहे, आपण आरशात पाहतो कशासाठी? पाहण्यासाठी पाहतो. म्हणजे ज्याला मी आहे याची एक शाश्वती हवी आहे, मी आहे याच्यावर शिक्कामोर्तब हवंय, त्या शिक्कामोर्तबासाठी आपण आरशात पाहतो. आणि आपल्यासाठी झाल्यावर मग आजूबाजूच्यांची शाश्वती, त्यांच्याकडून अप्रुव्हल मिळावं ह्यासाठी त्यांच्या वतीने पण आपणच आरशात पाहतोय. बघा पटलं तर, पण हे वास्तव आहे. त्यांच्या दृष्टीला माझं असणारं रूप स्वरूप कळावं ह्यासाठी ते बघायच्या आधी मी पाहून घेतोय का त्यांना काय दिसेल हे मला दिसावं, ह्यासाठी मी आरसा धरलाय. त्यामुळे स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर आरशासारखी दुसरी साधना नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तीच थोड्या वेगळ्या पद्धतीने माऊली सांगतायत की हे सगळं आता अध्यात्म थोडं बाजूला ठेवूया, हे जे पाहणं आहे हे सगळं झकवणे फसवणं आहे, उगाच वृथा आहे, काही गरज नाही. कारण तुम्ही पाहिलं न पाहिल्याने असण्यात काही फरक पडत नाहीये. ते आहे ते आहेच, ते नाहीसं होणार नाही. म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टृत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. वस्तू मात्र निहाळे कशी? दृश्य द्रष्टृत्वा वेगळे. दृश्याच्या वेळी नेमकं काय होतं, म्हणजे पाहणं म्हणजे नेमकं काय हे ते सांगतायत. दृश्य द्रष्टृत्वा वेगळे, तिथे दृश्य म्हणजे जे पाहिलं जात आहे आणि द्रष्टृत्व म्हणजे जो पाहणारा आहे, त्या पाहणाऱ्याचा जो स्वभाव, त्याचं जे असणं, पाहणारे पण त्याला द्रष्टृत्व असं म्हटलंय, ते वेगळं होऊन वस्तू मात्र निहाळे. आपण म्हणतो ना तटस्थपणे पहा, म्हणजे तटस्थपणे पहा म्हणजे काय? तिथे दृश्य आणि द्रष्टा या गोष्टी, या उपाधी सुद्धा बाजूला ठेवून जेव्हा पाहिलं जात आहे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी, तिथे फक्त ती एक काहीतरी तिराईत वस्तू आहे म्हणून ती पाहिली जाते. पण कशी? आपणापाशी, स्वतःपाशी. आता ते हे जे सांगितलंय ते स्पष्ट करतायत. वाद्य जाते विण ध्वनी, काष्ठ जाते विण वह्नी, तैसे विशेष ग्रासूनी स्वयेची असे. हे स्वयेची ग्रासूनी स्वये असे म्हणजे नेमकं काय? स्वतःच स्वतःला ग्रासून स्वतःच्या ठाई असणं. वाद्य जाते विण, वाद्य जात म्हणजे वाद्य वेगळे, ड्रम, तबला, मृदंग असं आपण डोळ्यासमोर आणतो. आता त्याच्यावर त्यांना आहत वाद्य म्हणून ओळखलं जातं. आहत म्हणजे जी बडवून वाजवली जाते. बडवल्यावर त्यातनं येणारा जो आवाज आहे तो त्या मृदंगामध्ये, त्या पखवाजामध्ये किंवा अगदी ते काय ढोलक असेल, ड्रम असेल, त्याच्यामध्ये होता का नव्हता? होता. होता म्हणून तर तो बाहेर आला. जर नसता तर तो बाहेर आलाच नसता. मग वाद्य जाते विण ध्वनी,
पुढे म्हणतात काष्ठ जाते विण वन्नी. काष्ठ जात लाकूड, लाकडाचा ओंडका आहे. पूर्वीची पद्धत आपल्याला माहिती असेल, त्या ओंडक्यातलीच एक मेख वेगळी काढली जायची आणि मग तिने घासून 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 त्या ओंडक्यातनं वन्नी काढायचा. किंवा यज्ञीय संस्कृतीमध्ये अरणी आणि मंथा असे 2 तुकडेच असायचे. ती मंथा म्हणजे रवी घासून तो अग्नी उत्पन्न व्हायचा. आता ते प्रश्न हा विचारतायत, काष्ठ जाते विणवन्नी. काष्ठ जात नसताना म्हणजे ज्याच्या घर्षणातून तो अग्नी येतोय ते नसताना, म्हणजे ते घर्षण झालेलं नसताना असा अर्थ आहे. तिथे काष्ठ जे आहे मूलभूत त्याच्यात तो वन्नी आहे का नाही? वाद्य वाजवलं जाण्याआधी, बडवलं जाण्याआधी त्याच्यात तो ध्वनी आहे. लाकूड त्याचं मंथन करण्याआधी, पेट घेण्याआधीही तो वन्नी त्यात आहे. तसं आपण जे काही पाहतोय ते पाहिलं जाण्याआधी आपल्यात दृश्य आहे असा सिद्धांत सांगतात. हे थोडं समजून घेऊया. याला वेदांतामध्ये एक किचकट शब्द वापरलेला आहे, दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद असे 2 वाद वेदांतामध्ये प्रसिद्ध आहेत. दृष्टी सृष्टीवाद म्हणजे आधी थोडक्यात पाहूया. म्हण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दृष्टी तशी सृष्टी. आपल्या मनामध्ये जो संकल्प आपण केलेला आहे तेच आपल्याला समोरच्या जगामध्ये दिसते. म्हणजे काय, रस्त्यातून जाताना एखादी व्यक्ती समोरून क्रॉस होते, ती आपल्या आपल्या तारेत निघालेली आहे आणि त्याच्याकडे मी जेव्हा पाहतोय, त्या व्यक्तीकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मला काहीतरी ती प्रतिक्रिया देते असं वाटतं. मग ती प्रतिक्रिया काय आहे ही या व्यक्तीच्या विचार विश्वावर अवलंबून असते बरेच वेळा. म्हणजे काय होतं, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. माझं मन जर विषण्ण असेल आणि समोरची व्यक्ती अशी जात असेल, काय दुःखी दिसली ती, अरे बापरे. आणि हेच जेव्हा मी प्रसन्न असेल, आज मजेत होती स्वारी, हसत हसत गेली, माझ्याकडे बघून स्मित केलं, स्मित केलेलं नाहीये पण आपणच आपली कल्पना करून घेतली. म्हणजे विशेषतः एकतर्फी प्रेमाचे जे सगळे प्रयोग होतात ते असे होते की ह्याला वाटत असतं की ती लाईक करते मला, म्हणून तो त्याच दृष्टीने बघायला लागतो आणि मग ती पण माझ्याकडे बघितलं, तिने, तिला मी आवडलो, असं सगळं हा दृष्टी सृष्टीवाद. जी माझी बघायची दृष्टी आहे, सृष्टी तशी मला दिसायला लागते. दृश्यम पिक्चर बघितला असेल सगळं. दृश्याचा केवढा मोठा पगडा आहे. आपण जे पाहू इच्छितो, आपल्याला जे शिकवलं जातं, आपल्याला जे पढवलं जातं तेच आपण पाहायला लागतो. म्हणजे यासाठी सोशल मीडिया किंवा टीव्ही हा का गरजेचा झालाय? आज सगळ्याची राजधानी ते झालंय. म्हणजे तुम्हाला चांगलं शिकवायचं असेल तरी तेच माध्यम आहे आणि वाईट शिकवायचं असेल तरी तेच माध्यम आहे. आणि काहींना त्या उघड जागेचं दुखणं वाटतंय आणि काहींना तो सगळ्या प्रबोधनाचा मुख्य महामार्ग असा तो वाटतोय. सगळं हे दृष्टी सृष्टीवादामध्ये आहे. जे तिथे सांगितलं जात आहे की वस्तुमात्र निहाळे आपणापाशी, जे काही पाहतोय तो सगळं प्री सपोज्ड आहे. ते त्याने आधीच मनामध्ये आपणापाशी जे पुंजीभूत करून ठेवलंय, ठरवून ठेवलंय, ते सगळं तो बाहेर पाहतो. त्यामुळे जे काही ऐकू येत आहे ते त्याच्यामध्ये जे एन्कोडेड आहे, जसं त्या लाकडामध्ये तो वन्नी निसर्गतःच एन्कोड करून ठेवलेला आहे, त्याचा स्वभावच आहे. हेच दगड दगडावर आपटला तरी अग्नी येणार आहे का? तर त्या दगडाच्या गुणसूत्रात तसं आहे, लाकडाच्या गुणसूत्रात तसं आहे, त्या ड्रमच्या त्या तबल्याच्या गुणसूत्रात तसं आहे की ह्याला बडवल्यावर ध्वनीच बाहेर पडणार. हेच फोमचा गोळा
घेतला आणि त्याच्यावर कितीही आघात केले तरी त्यातनं आवाज येणार नाहीये. गादी कितीही बडवली तरी त्यातनं जो कर्णमधुर ध्वनी आहे तो येणार नाहीये. का तर त्याची रचनाच तशी झाली. त्यामुळे माऊलींना इथे नेमकं सांगायचंय काय, जे काही दृश्य तुम्ही पाहता आहात ते दृश्य मुळात वेगळं नाहीच आहे. तुम्ही जो काही संकल्प केलाय, तुम्ही जे काही ठरवून ठेवलंय आधी संकल्पाचे निवेदी, तसं तुम्हाला ते दिसणार आहे. थोडक्यात चांगदेवा, तू मला भेटायला पाहतोयस, तू माझं दर्शन घेऊ इच्छितोयस, म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे तुला बाबा? की मी कोणीतरी वेगळा 4 भुज धारण केलेला शंखचक्र गदा पद्म घेऊन तुझ्या गालाला त्या ध्रुवाला जसा शंखाचा स्पर्श केला तसं करून मी काही करणार नाही. जे तू काही मनात ठरवून ठेवलं असशील त्या तुझ्या भावाचा गोळा म्हणजे मी असणार. म्हणजे थोडक्यात इथे दुसरी सूचना आहे की जर तुला त्या ज्ञानाचा एवढा फुंज चढला असेल तर ते बघत बस, यायची गरज नाहीये. कारण जर इथे आलास तर जे दिसणार आहे ते तुझ्या कल्पनेशिवाय दुसरं काही नाहीये. जे दिसेल ते पण तू आधी ठरवून ठेवलेलं असेल तेच दिसेल. म्हणजे असं होतं ना की बरेच वेळा एखाद्या सत्पुरुषाला आपण भेटायला जातो आणि दिसतं काहीतरी भलतंच. का तर आपण जाण्याआधी मनामध्ये अनेक खुणगाठी बांधून घेतल्या. इथे मी पुन्हा दृष्टांत देईन गोंदवलेकर महाराजांचा. गोंदवलेकर महाराजांचे जे पट्टशिष्य म्हणवले जातात ते होते ब्रह्मानंद. ते ब्रह्मानंद कर्नाटकचे आणि त्यांची ख्याती त्यावेळेच्या भारतात अशी होती की षटशास्त्र पारंगत जी 6 आस्तिक दर्शन आहेत, सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, या 6ही शास्त्रात ते पारंगत आहेत. आणि यांनी कोणाकडे दीक्षा घेतली, कोणाला ते शरण गेले, कोणाला गुरु केलं, तर गोंदवलेकर महाराजांना. हे सातारच्या माण जिल्ह्यामध्ये गोंदवलं म्हणजे जे नकाशावर पण नव्हतं कधी, अशा आडगावी जन्माला आलेले 4 इयत्ता जेमतेम झाल्या असतील नसतील अशा व्यक्तीला षटशास्त्र पारंगत असणारी व्यक्ती शरण गेली. कशी गेली? प्रसंग आहे. यांच्या अंगावर कोड उठलं, श्वेतकुष्ठ, आणि त्यांना सांगितलं की जर एखाद्या संताने कृपा केली तर ते झालं तर बरं होईल, नाही तर कुठलाही वैद्य याच्यावर काही त्यावेळी औषधोपचार इतके नव्हते. पुढे झालं, हे निघाले. आसेतू हिमाचल यात्रा केली, काही कोणी भेटलं नाही. एवढ्यात कोणीतरी सांगितलं, हो तुम्ही चुकीच्या जागी शोधताय, तुम्ही गोंदवल्याच्या महाराजांना भेटा. ते म्हणाले कुठे असतात? ते म्हणाले सध्या नर्मदेच्या काठी इंदोर किंवा अशा दौऱ्यावर आहेत, तुम्ही इंदूरला जा. इंदूरला गेले. आता जाताना मनात प्रिसपोजिशन सगळं काय की एवढं ऐकलेलं आहे सद्गुरू म्हणजे काहीतरी कफनी बिफनी, हातात माळ आणि स्मरणी, आणि मग उपदेश देत असतील असे लोक त्यांच्या समोर वा वा अहो भाग्यम म्हणून बसलेले असतील, काहीतरी भव्य दिव्य पाहायला मिळेल. आणि त्या मोडकांच्या वाड्यामध्ये ते गेले, रावसाहेब मोडकांच्या. तिथे काय दिसलं? तो स्त्रियांमध्ये बसे, सगळ्या बायका बसले आणि काय सांगतायत, ओ नाही काल भाजी मिळालीच नाही, एक सांगतेय नाही घरात तेल नाहीये. त्यांच्या संसाराच्या कर्म कहाण्या या महाराजांना बायका सांगत बसल्यात आणि महाराज अगदी तन्मय होऊन ऐकतायत. आणि हो का, अरे बघ, बापरे, बर बर, असं त्यांचं तात्पुरतं सांत्वन चाललंय. हे सगळं पाहिल्यावर गडबड झाली. हो म्हणाले, यांचाच पत्ता सांगितला होता का? यांच्या कृपेत माझा रोग बरा होईल. या बायकांबरोबर संसाराची रडगाणी ऐकत गात बसलेला हा बुवा, हा माझं काय दुःख दूर करणार आहे, हा काय माझा रोग बरा करणार आहे. झालं, फिसकटलं, निघाले. आणि मग शेवटी नरसोबाच्या वाडीला जाऊन अनुष्ठान करत बसले. अनुष्ठान केल्यानंतर काही महिन्यांनी साक्षात्कार झाला. तुझं अकाउंट ज्या बँकेत आहे त्याच्या मॅनेजरशी आधीच भेट घडवून दिली. म्हणजे थोडक्यात तुझ्या सद्गुरूंची आधीच भेट घडवून दिली, इथे कशाला कष्ट करत बसलाय? कोण? ते म्हणाले, ते जे भेटले होते ते. नाही म्हणाले, त्यांच्यात अशी काही गुरुत्वाची लक्षणं दिसली नाहीत. ते म्हणाले, तू तुझ्या अध्ययनाच्या पार्श्वभूमीवर मी जे शिकलोय ते पाहायला मिळेल,
ही दृष्टी घेऊन गेलास म्हणून तुला ते तसं दिसलं नाही. तुझी जी ज्ञानाने झाकलेली दृष्टी आहे ती बाजूला कर आणि तिथे जाऊन श्रद्धेने डोकं टेक. म्हणजे जर मिळालं तर मिळेल. झालं, हे दुसऱ्या वेळी गेले, आता डोळे बंदच करून घेतले, म्हणाले मला काही बघायचंच नाही. आणि पायावर जे डोकं टेकलं, म्हणाले आधी माझी सगळी विद्या घेतली म्हणून म्हणा, तिथपर्यंत मी डोळे उघडणार नाही, वर पाहणार नाही. महाराजांनी बरंच समजावलं, अरे म्हणाले असं नाही तसं नाही. पण जेव्हा तो वज्र निर्धार पाहिला तेव्हा म्हणाले बरं घेतली विद्या, बरं हा आता उठावं. आणि तेव्हा ती ओळख पटली. आणि मग जे काही मिळालं ते महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळं काही सांगायची गरज नाही. एवढं मोठं संस्थान तिथे उभं राहिलं. नुसतं भौतिक नाही, अध्यात्माचं संस्थान. मुद्दा काय, जे आपण घेऊन जातो, मला काय पाहायचंय ते माझं मनामध्ये सगळं ठरवून गेलेलं असल्यामुळे आपल्याला तेच दिसणारे जे आपण पाहायला गेलोय. आणि त्याच्यामध्ये जेव्हा काहीतरी विसंवाद निर्माण होतो तेव्हा मग लोक निराश होतात. म्हणून ते असं सांगतायत की हे सगळं तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे, त्या वस्तूमधलं विशेष काही नाही. ते जे सगळं मूळ स्वये, स्वतःचा संकल्प, स्वतःची दृक्, याच्यातच ते सगळं दडलेलं आहे. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही असणे जया. ही ओवी ऐकल्यावर बरेच वेळा लोक म्हणतात काय आहे, म्हणजे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याला काहीही संबंध दाखवता येणार नाही, अन्वयच लावता येणार नाही अशी ओवी आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. लागतोय का अर्थ, कोणी सांगू शकेल का? जे म्हणता न ये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही असणे जया. असतची असणे पाही, इथे ते सांगतायत जे म्हणता नये काही, म्हणजे जे सांगता येत नाही, बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल काही तिराहितपणे बोलणं अशक्य आहे. म्हणता न ये काही, ज्याच्याबद्दल काही सांगणं शक्य नाही. म्हणजे काय, उपनिषदातला मंत्र यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे गेल्यावर वाणी, वाचा ही देखील मनाला घेऊन उलट यू-टर्न मारून परत जाते. का तर तिथे तिची धाव नाही. आपण आरत्या ओवाळतो, पण आरत्यामध्ये जे सांगितलेलं आहे तेच आहे. नेती नेती शब्दे न ये अनुमाना. नेती नेती काय आहे, बृहदारण्यकोपनिषदामध्ये न इति, न इति, जी जी गोष्ट, हे ब्रह्म आहे का, न इति, हे ब्रह्म आहे का, न इति, जे दाखवाल ते हे नाही, ते हे नाही. मग हे सगळं जे काही आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल, ज्याला भेटायची उर्मी घेऊन चांगदेव पत्र लिहायला बसले, त्याच्याबद्दल ते सांगतायत म्हणता न ये काही. शब्दात, भाषेत, वाणीत व्यक्त करण्यासारखं ते नाही. जाणो नये कैसेही, एवढंच काय, त्याला जाणताही येत नाही. आता याच्यापेक्षा अजून रेड फ्लॅग काय असावा, म्हणजे काय, आता याच्या पुढे आपली सगळी जी धडपड आहे ती कशासाठी आहे, जाणून घेण्यासाठी आहे ना. आपल्याला काय, कोणाचं ज्ञान हवंय, कोणाचं, स्वचं, देवाचं, आत्म्याचं, ब्रह्माचं, जे 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 काही असेल ते सगळं ज्ञान हवंय. म्हणजे काय, जाणून घ्यायचंय. पण इथे सांगूनच टाकताय जाणूची नाहीये काही, ते जाणवतच नाही. पुन्हा एकदा मूळची जी ओवी सुरुवातीला आली होती, काय होती, जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी, प्रकटे तव तव दिसे. प्रकटे तव तव दिसे का न दिसे, आहेत मंडळी, जागी आहे. प्रकटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपला असे नखो मताजू.
तो जेव्हा जेव्हा प्रकट होतो तेव्हा दिसेनासा होतो. म्हणजे नेमकं काय होतं, जेव्हा त्याचं ज्ञान होतं तेव्हा जाणलं असं राहत नाही, जाणण्यासारखं ते राहत नाही. आपल्याला वाटतं काय, आपलं आकलन, आपलं ज्ञान हे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह असतं. सब्जेक्टिव्ह का, तर आपण मगाशी जे पाहिलं ना, की आपण आपली दृष्टी घेऊन जातो. म्हणजे काय, मला जे घ्यायचंय तेच घ्यायला मी तिथे जातो. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ते जे आहे ते जसं असेल ते तसंच्या तसं मला कळलं पाहिजे या दृष्टीने जातो. हे जर दोन ध्रुव आपण ज्ञानाच्या समजून घेण्याच्या प्रक्रियेतले मानले तर ते दोन्ही निकष इथे अप्रस्तुत ठरतात, ते लागूच होत नाहीत. का, तर ते समजून घेण्यासाठी समजून घेणारा शिल्लक असावा लागतो तिथे. त्यासाठी पुढे एक दृष्टांत दिला, आधीच फोडून टाकतो. एक मिठाच्या बाहुलीने ठरवलं की समुद्र किती खोल आहे एकदा जाऊन पाहून येऊया. म्हणजे काय, त्या मिठाच्या बाहुलीला ज्ञान हवं होतं. कसलं, समुद्राच्या गांभीर्याचं, खोलपणाचं. म्हणून तिने मारली बुडी. जाते 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 खोल जाता 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 तळापर्यंत पोहोचली. पण तळ कधी गाठला, किती खोल आहे हे सांगायला किंवा हे समजून घ्यायला ती राहिली का. ज्ञान जे व्यावहारिक ज्ञान आहे तिथे शेवटपर्यंत तो जाणणारा शिल्लक राहतो. त्यामुळे ते सगळं ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते अज्ञान. जिथे जाणणारा शिल्लक राहतो, सॉरी एक घाणेरडी उपमा देतो, या बोटावरची त्या बोटावर घेण्यासारखं आहे. म्हणजे काय, ज्ञानाचं लक्षणच करताना जिथे जाणणारा शिल्लक राहत नाही ते खरं ज्ञान, आणि जिथे जाणल्यावर जाणणारा शिल्लक राहतो आणि म्हणतो हो मला कळलंय, मी जाणलंय, ते ज्ञान अज्ञान. म्हणून केनोपनिषदामध्ये जो मंत्र काकांनी उद्धृत केला, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेद सहा. ज्याला असं वाटलं मला कळलं, त्याला काही कळलं नाही. आणि ज्याला कळलं की मला काहीच कळलं नाही त्यालाच खरं कळलं. का, कारण तो जिथपर्यंत मी आहे, शिल्लक आहे, मी जाणणार आहे, मी अजून जाणलं नाही, ही संवेदना आहे, तिथपर्यंत ते ज्ञान पूर्ण झालं नाही. पुन्हा एकदा उपनिषदांकडे मी जाईन. तैत्तिरीय उपनिषदामधल्या पंचकोशाचं तत्वज्ञान, मी वारंवार ते सांगतो. भृगू नावाचे ऋषी आहेत आणि या भृगू ऋषींना जिज्ञासा झाली, ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म काय आहे ते जाणून घ्यायचे. गेले वरुणाकडे. वरुण त्यांचे पिता. अधि भगवो ब्रह्मेती, हे भगवन पिताश्री मला ब्रह्म शिकवा. वरुण बसला, म्हणाला आता कसं सांगू ह्याला. त्याने थोडं थातूर मातूर सांगितलं, बाबा ज्याच्यापासून विश्व उत्पन्न होतं, ज्याच्यामध्ये स्थिर राहतं, ज्याच्यामध्ये विलीन होतं ते ब्रह्म. नाही कळलं म्हणाले. ते म्हणाले तप कर बाबा, मी आता ह्याच्या पलीकडे नाही सांगू शकत, तू जा आणि तप कर. ठीक आहे म्हणाला. त्यावेळी काही प्रश्न विचारायची, उलट बोलायची पद्धत नव्हती. तो गेला. मग तिथे गेल्यावर झालं काय, तो बसला, तप केलं. म्हणजे तप याचा अर्थ काय, तर जे काही प्रतिकूल होतं, जे काही द्वंद्व होतं ते आपलं संतुलन न बिघडू देता सगळं सहन केलं. तपाचं लक्षण काय आहे, जे प्रतिकूल आहे ते सहन करणं, आणि ते सहन करताना आपला पारा चढू न देणं, हे पुढचं महत्वाचं. ते त्याने साधलं आणि साधता 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 त्याला 12व्या वर्षांती असं लक्षात आलं की अरे बापरे, ज्याच्यासाठी सगळा प्रपंच आहे ते ब्रह्म आहे. आणि तो आला आनंदात, बाबांना म्हणाला, ओ बाबा कळलं मला, अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्न हे पूर्ण ब्रह्म झालं. अन्न ब्रह्म म्हटल्यावर वरुण हसला, म्हणाला नाही अजून, जा पुन्हा तप कर. पूर्ण नाही कळलं. हा पुन्हा गेला.
पुन्हा तिथे गेला, पुन्हा तप केलं. मग लक्षात आलं की अन्नाला ब्रह्म म्हणता यायचं नाही. अन्नाच्या पलीकडे काहीतरी आहे, तो आहे प्राण. माझ्या शरीरामध्ये जो फोर्स आहे, जी व्हायटल एनर्जी आहे, तो म्हणजे ब्रह्म असलं पाहिजे. ती चालवणारी शक्ती खरी असली पाहिजे. आला परत सांगत, नाही म्हणाला, चुकलं होतं माझं मागच्या वेळी, प्राण हे ब्रह्म आहे. वरून असला म्हणाला, अजूनही खरं नाही, जा पुन्हा. असं करता करता पुन्हा गेला. पुन्हा त्याच्या लक्षात आलं की प्राणाच्याही पेक्षा सूक्ष्म जगाला चालवणारं मन आहे. मन हे ब्रह्म म्हणत आला परत, नाही, जा परत. मग कळलं बुद्धी किंवा विज्ञान हे ब्रह्म आहे, जा परत. असं करता 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 शेवटी जेव्हा त्या तपाचा परिपाक झाला, तेव्हा त्याला शेवटी कळलं, आनंदम ब्रह्मेति व्यजानात्. आनंद हा जो ब्रह्म आहे. आणि त्यानंतर तो ते सांगायच्या भानगडीतच पडला नाही, परत गेलाच नाही. इथे ते मूळ आहे की एकदा कळलं की मला कळलं असं सांगायची उर्मी राहत नाही. ज्याला असं वाटतं की मला ज्ञान झालं आणि आता तुमच्यावर अनुग्रह करतो, या उपदेश देतो, समजून चालावं, अजून कच्ची आहे गाडी, अजून ते पूर्णत्व प्राप्त झालेलं नाही. हे सगळं चांगदेवाना लागू आहे. म्हणजे ज्यांना यस्या मतम तस्य मतम, अजून तो सगळं देहाला अमर केलं, सगळं केलं, पण अजूनही तो मी जाणता आहे आणि हा ज्ञानोबा माझ्यापेक्षा वयाने कच्चा आहे, हा पुंज गेलेला नाहीये, हा भाव काही गळलेला नाहीये. जिथपर्यंत ज्ञानोबा हे पण ज्ञान आहे आणि पाहणारा मी पण ज्ञानच आहे आणि दोन्ही आम्ही एकाच राशीचे, एकाच रूपाचे ओतलेले आहोत, हे त्याला कळलं नाहीये, तिथपर्यंत हे सगळं त्याच्यासाठी इन प्रॅक्टिस आहे. त्यामुळे त्याला वारंवार ठोका मारून 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 ज्ञानोबा मूळ पदावर आणतात. म्हणून ते सांगतायत, असतची असे पाही असणी जया. तिथे गेल्यावर असतची असे पाही, तिथे त्याचं ज्ञान होणार नाहीये, कारण ते झाल्यावर सांगायची उर्मी राहणार नाहीये, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलता येणार नाहीये. मग त्याच्या असण्याला प्रमाण काय? असतची असणी जया, तो आहे एवढं मानून चला. याला म्हणायची श्रद्धा. श्रद्धा या शब्दाची जी फोड केलेली आहे ती गल्लत आहे. त्याच्यात सगळे जण श्रद्धा 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 जे ढोल बडवत असतात, सश्रद्ध वा किंवा दुसरे अंधश्रद्धा असा शब्द वापरतात. मुळात दोन्ही, जो काही अंध आणि डोळस, हे शब्द प्रयोगच चुकीचे आहेत. हे मी माझ्या पदरचं सांगत नाहीये. रामकृष्णांनी आणि विवेकानंदांनी हेच सांगितलं की श्रद्धा कधी डोळस असूच शकत नाही. हे पटणार नाही कदाचित. अंधश्रद्धा हा शब्द प्रयोगच चुकीचा आहे. श्रद्धा ही अंधच असावी लागते का? तर श्रद्धा या शब्दाच्या फोडीमध्ये, निर्वचनामध्येच सगळं मर्म आहे. श्रद्धा, श्रत म्हणजे सत्य आणि धारणा, हे सत्य आहे अशी धारणा. जिथपर्यंत तुमचे परसेप्शन आहे, जिथपर्यंत तुम्ही ठरवून मानताय की नाही हे सत्य नाही, हे सत्य आहे, म्हणजे काय? तुमचा प्रयत्न आहे, तुम्ही ठरवताय तुमच्या तर्काच्या जोरावर. तुमची तर्काची खुमखुमी अजून जिरलेली नाही, त्यामुळे तिथपर्यंत तुम्ही जे मानता आहात ते पूर्णत्वाला गेलं नाही. आम्हाला सांगावं लागतं की बाबा हे मोठे आहेत, त्यांच्या पाया पड. मुलगा विचारतो का पडायचं? मग शेवटी सांगायला लागतं शास्त्र असतं ते. असं सांगायला का लागतं? कारण आतून त्याला ते दिसत नाहीये ना. त्याला ते जे काही अस्तित्व आहे तो त्याचा तर्क लावतोय. तिथे तर्काचा चष्मा जिथपर्यंत डोळ्यावर चढलेला आहे तिथपर्यंत श्रद्धा ही खरी बाणतच नाही. जेव्हा आतून असं वाटतं मला कळत नाहीये कोण आहे ते, पण आतून साध आली की नाही बाबा इथे डोकं टेक,
जेव्हा त्या आतल्या उर्मीने तुम्ही शरणागती पत्करता, सरेंडर होता, तेव्हा जे काही भावविश्व तयार होतं त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. जेव्हा विवेकानंदांच्या मनात तो तर्क होता, उर्मी असायची. मग एकदा रामकृष्ण परमहंस असं सांगत होते शिष्यांना की हा पैसा फार वाईट आहे, असं आहे तसं आहे, मला त्याचा स्पर्शही सहन होत नाही. तर्क. विवेकानंद अत्यंत प्रखर मेधावान प्रज्ञावान होते, त्यामुळे जे सगळं शिक्षण आधी झालेलं होतं त्याचा संस्कार इतका पक्का होता की हा बाबा म्हातारा सांगतोय की मला स्पर्श सहन होत नाही, कसं मानायचं. म्हणून त्यांनी काय केलं, रुपया घेतला, त्यावेळेचा रुपया चांदीचा, आणि अलगद गादी खाली सरकवून टाकला. ती बिछायत होती ज्याच्यावर रामकृष्ण बसणार होते. थोड्या वेळाने रामकृष्ण आले. सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या नकळत नरेंद्रनी हा प्रताप केलेला होता, कोणालाही कळलं नव्हतं. आणि नेमके रामकृष्ण येऊन ती जी काय बिछायत होती त्याच्यावर टेकलेने किंचाळत उठले. लोकांना कळेना की हे का असे ओरडतायत, किंचाळतायत, काय झालं काय झालं. ते म्हणाले मला चटका बसला. कसला चटका? काढा म्हणाले ते सगळं. काढल्यावर तो रुपया, हा म्हणाले याचा चटका बसला. लोकांना कळलं नाही की हा रुपया ठेवला कोणी. इतक्या चोरट्या नजरेने रामकृष्णांनी नरेंद्रकडे पाहिलं आणि सांगितलं, हा गुरुला सकाळी पाहावं, रात्री पाहावं, झोपलेलं पाहावं, जागं पाहावं, अगदी नीट निरखून घ्यावं, तपासून घ्यावं. मात्र एकदा तपासून घेतलं आणि डोकं टेकलं की पुन्हा प्रश्न डोक्यात उभे राहता कामा नये. ही श्रद्धा. म्हणजे आमची श्रद्धा ही आधी पुरेसा तर्क, चिकित्सा करून मग आलेली असते. भारतीयांच्या श्रद्धेचं हे वैशिष्ट्य आहे की कोणीतरी सांगितलं म्हणून डोकं टेका नाही, ते आतून येतं. आणि आतून काय येतं तर ते अनुभवातून कुठेतरी आले असतं, ते सांगण्यातून. अमक्या पुस्तकाने अमक्या प्रेषिताने सांगितलं म्हणून ती नाहीये, मला आतून आलं आणि भाव उत्पन्न झाला तर त्याला म्हणावं श्रद्धा. दुसऱ्याने जे सांगून लादून केलेलं असतं त्याला श्रद्धा म्हणता येत नाही. दुर्दैवाने याला लोक सश्रद्ध किंवा श्रद्धा ठेवणं असं म्हणतात. इथे सगळी गलबत आहे. असतो मुद्दा काय चाललाय आपला, असतची असे पाही असणे जया. त्याचं असणं एवढंच पुरेसं आहे. त्याला तुम्ही डिफाईन करायला जाऊ नका, सांगायला जाऊ नका ते कसं आहे, इतकं मोठं आहे आणि तितकं छोटं आहे. त्याचं असणं हेच त्याचं प्रमाण आहे. जसं आपण श्वास घेतोय ह्याच हेच प्रमाण आहे. हवेत ऑक्सिजन आहे. ज्या क्षणी आपल्याला घुसमटून जीव जाईल त्या क्षणी चिकित्सा करायला लागणार नाही. हवेत ऑक्सिजन किती, तो आहे म्हणून आपण आहोत. तसं तो आहे याची चिकित्सा करायची गरज नाही, तो आहेच असं त्याची असणी पाहिजे. म्हणजे इथे पुन्हा एक चिमटा काढलाय. जर यदा कदाचित चांगदेवांच्या मनात खरेच ज्ञानदेव आहेत का असं असेल तर हातच्या कंकणाला आरसा कशाला. जे इथे आहे ते आहे, ते तुझ्या तर्काच्या जोरावर तुला जाणता येणार नाही. आणि सश्रद्ध होऊन आलास तर ते दिसणारही नाही. त्यामुळे बघ बाबा विचार कर यायचं का नाही. म्हणून पुढे म्हणतायत मग असं जर सगळं असेल तर ते जाणणं आणि नेणणं ज्याच्यावर म्हणताय ते काय, आपुलिया बुबुळा. मगाशी जे मी म्हटलं, दृष्टी असोनी अखम डोळा. अखम अक्षम. हा अखम का झाला ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये सगळीकडे क्षचा ख झालेला. हा शुक्ल यजुर्वेदी परंपरेचा संस्कार आहे. वैदिक परंपरेमध्ये जे 4 वेद मानले जातात, साधारण ब्राह्मण वर्णामध्ये आम्ही यजुर्वेदी का आम्ही ऋग्वेदी असा वाद असतो. तर त्याच्यामध्ये जो यजुर्वेद आहे त्याच्यात 2 शाखा आहेत, एक शुक्ल यजुर्वेद आणि एक कृष्ण यजुर्वेद. जो शुक्ल यजुर्वेद आहे त्या शुक्ल यजुर्वेदाच्या परंपरेमध्ये जिथे जिथे श पोटफोड्या आहेत. आता पंचायत काय आहे, श आणि ष यातला आम्हाला फरकच माहित नसतो. तो जो ष पोटफोड्या षटकोणातला श आहे
तो श जिथे येईल त्याचा ख केला जातो, म्हणून ते उषा म्हणत नाही, उखा. उषा काल आला होता ना, पूषा. पूषण नेकर्षे किंवा तत्वम पूषण नपावृणू. जर पारंपरिक शुक्ल यजुर्वेदाला तो म्हणताना मंत्र ऐकलं तर पूखन असं ते म्हणतात, ख आहे. आणि ज्ञानोबांची कुलपरंपरा शुक्ल यजुर्वेदाची आहे. हे मी सांगितलं अशासाठी जे त्यांना अनपढ गवार समजतात त्यांच्यासाठी. लोकांनी असे पेपर लिहिलेत त्याच्यावर की त्यांचं शिक्षण कुठे झालं होतं, स्कोप कुठे होता, कुठल्या गुरुकुलामध्ये त्यांना विद्या अध्ययन करता आलं, जर त्यांच्यावर ग्रामण्य होतं तर घेतलं कोणी त्यांना, असा प्रश्न विचारला जातो. म्हणून हे सगळं त्या सगळ्या ज्ञानाचा परिपाक होऊन आलेला आहे हे आपल्याला दिसतं. जरी कुठे जाऊन बाहेर शिकले नाहीत तरी दोन मोठे गुरु होते. एक अध्यात्माच्या, आत्मविद्येच्या, आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निवृत्तीनाथ, आणि लौकिकाच्या बाबतीत विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांकडून ते शिकलेले होते. तर तो ख का झाला आता प्रश्न आहे. अखम ह्याच्यामध्ये श आला कुठे, पडला का प्रश्न? अक्षम असा शब्द आहे. आता क्ष म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं मराठीच्या संस्कारामुळे तो क्ष हे एक मुळाक्षर आहे, हा एक वर्ण आहे, स्वतंत्र वर्ण आहे. पण संस्कृतच्या दृष्टीने क्ष हा स्वतंत्र वर्ण नाही, स्वतंत्र अक्षर नाही. तो जोड आहे, संयुक्ताक्षर आहे. तो आहे क आणि श, पोटपोड्या श, त्याचा संयोग होऊन तो क्ष झालाय. त्यामुळे त्या श चा उच्चार ख झालाय. अक्ष, अक्षम, अक्षम म्हणजे असमर्थ, डोळा. दृष्टी असोनी, दृष्टी आहे, बघण्याची क्षमता आहे असं असून तो डोळा स्वतःला, बुबुळाला पाहायला अखम, अक्षम होतो, असमर्थ होतो. का होतो? तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. जो असं म्हणतो मी आत्मज्ञानी आहे, मी मला जाणलं, त्याला दुबळा असं म्हणतायत ज्ञानेश्वर. टपली आहे. ज्याला असं वाटतं की मला आत्मज्ञान झालं तो दुबळा. कारण ज्याला आत्मज्ञान झालं तो मला आत्मज्ञान झालं असं म्हणायला शिल्लक राहत नाही, भौतिकदृष्ट्या नाही, जाणीवेच्या दृष्टीने. तो असा दावाच करायला जात नाही मला आत्मज्ञान झालं. तो जसं साखरेची चिमूट तोंडात टाकल्यावर साखर म्हणजे काय हे विचारणाऱ्याने सांगणाऱ्याची बोलती बंद होते. बोलती कुठपर्यंत सुरू असते? जिथपर्यंत खाल्ली नाही, चाखली नाही, तिथपर्यंत ती कशी याची विचारणा केली जाते. आणि एकदा खाल्ली की ती कशी आहे हे सांगायची उर्मीही नाहीशी होते. की तोंडात ती साखर पडली की तोंड बंद. तसं ज्याला आत्मज्ञानाची गोडी चाखता आली तो ते झालं असं दुसऱ्याला सांगायला जात नाही. बाकी लौकिकाच्या सगळ्या विद्यांमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी आमची विद्या किती भारी याची ऍड करायला लागते. अध्यात्माच्या बाबतीत ऍडव्हर्टाइजमेंट हे प्रकरण लागू होत नाही. तिथे आमची शाखा कुठेही नाही, गप्पच होऊन जाते व्यक्ती. ती कोणाला सांगायलाही जात नाही, कोणालाही शिकवायला जात नाही. ज्याला गरज आहे तिथे जा, स्वतःला घासा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. समजून घ्या, तुम्हाला गरज असेल तर तिथे जा, घासा. आणि तुमची श्रद्धा पक्की असेल, तुमची निष्ठा पक्की असेल तर मिळेल तिकडनं. यमे वैश्य वृणुते ते न असतु. तर मुद्दा हा की आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. तो जो ज्ञानरूप आहे असं म्हणतो, मी आत्मज्ञानी आहे असं म्हणतो, तो त्या डोळ्याप्रमाणे अक्षम होतो स्वतःला पाहायला. डोळा जग पाहू शकेल पण स्वतःला पाहू शकणार नाही. तसा मला आत्मज्ञान झालं असं म्हणणारा स्वतःला पाहू शकणार नाही. त्याला जे ज्ञान झालं असेल ते जगाचं असेल, आत्म्याचं नसेल. पुढे, जे जाणणेची की ठाई नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. जाणणेची की ठाई, जिथे नेणणं, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरिपाठातला काल आपण दाखला घेतला होता.
जाणीव कशाला म्हणावं जिथे नेणीव नाही. म्हणजे मला कळत नाही मग मला काहीतरी कळतं आहे. जी आमची जाणीव, आपण ज्याला जाणीव लौकिकात म्हणतो, ती नेणिवेवर अवलंबून आहे. आपण ज्या विरुद्धार्थी शब्दांचा प्रयोग करतो, निवृत्ती, निवृत्तीची व्याख्या करताना माझे गुरुदेव निवृत्ती कसे आहेत? निवृत्तीची पै निवृत्ती, निवृत्ती देखील जिथे निवृत्त होऊन गेली असा माझा दादा आहे, माझा गुरु आहे. म्हणजे नेमकं काय सांगायचंय? आपल्याला कळलं, आपल्याला जाणवलं, हे आपण केव्हा म्हणतो? केव्हा म्हणतो? मला कळलं, जाणवलं थोडं बाजूला ठेव. मला कळलं असं मी केव्हा म्हणेन? हा काय? माहिती समजली. म्हणजे काय होतं, आत्ता मी काहीतरी तुम्हाला एक नवीन तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं, ई सिम बद्दल मी बोलायला लागलो. ई सिम म्हणजे काय याच्यावर एक डेमो दिला तुम्हाला, की अरे वा मला माहित नव्हतं, नवीन तंत्रज्ञान, म्हणून तुम्हाला ती पीस ऑफ इन्फॉर्मेशन गेली कानात आणि मला आता कळलं असं झालं. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं, हा नॉलेजेबल पर्सन आहे, हा ज्ञानी माणूस आहे. केव्हा म्हणतो? जेव्हा त्याच्याकडे असणारं ज्ञान माझ्यापेक्षा अपडेटेड आहे, अपग्रेड झालेलं आहे. म्हणजे मला माहित नाही पण याला माहितीये, म्हणून तो जे काही सांगतोय त्याला मी मानून चालतो, ते ज्ञान आहे का मर्यादा इथे? म्हणजे समजा मी चुकीची माहिती क्लासमध्ये दिली, चांगदेव 65च्या नावाखाली माझं आत्मपुराण त्याच्यात सांगितलं समजा, आणि तुम्हाला ते माहित नाही असं धरून चालू, तुम्हाला माहितीये सगळ्यांना, हे मला माहितीये. पण आता आपण कल्पना करू की मी काहीतरी बरळून गेलो जे तुम्हाला माहित नाही. बरेच वेळा काय होतं, कीर्तनकार प्रवचनकारांचं हे धोरण असतं की मला काही कळलं नाही हे समोरच्याला कळू नये यासाठी इतकी क्लिष्ट जडजंबाल भाषा वापरली जाते की समोरच्याला बाप रे आम्हाला हे माहितीच नव्हतं की बुवा वेदांती, शिक्का बसतो की फार वेदांत, फार बोलायचं कामच नाही. म्हणजे काय, मला काही कळलं नाही का? नेणिवेवर. मला काही माहित नाही आणि त्याला माहितीये, म्हणजे त्याची जाणीव माझ्या नेणिवेवर अवलंबून आहे. आता दोघांचं सोडून द्या, आपलंच आपल्याला घ्या. मला ज्ञान झालं म्हणजे मला जे माहित नव्हतं ते माहिती झालं, त्या माहिती होण्याला मी जाणवणं असं म्हणतोय. म्हणजे माझी जाणीव माहिती होण्यावर अवलंबून आहे. म्हणून ते म्हणतायत, जे जाणण्याची की ठाई नेणणे कीर नाही. जिथे नेणीव, नेणणंच खरं नाहीये, कीर नाही, जिथे अज्ञानच खोटं आहे. यासाठी मी म्हटलं की अमृतानुभवाची ही पहिली पायरी आहे. हे जे नेणणे कीर नाही याच्यावर अमृतानुभवामध्ये अखंड एक प्रकरण आहे, अज्ञान खंडन. सगळ्या अध्यात्माचा पसारा कशावर आहे हो? तुम्ही अज्ञानी आहात आणि तुमचं ते अज्ञान दूर करण्यासाठी आम्ही आत्मज्ञान तुम्हाला देणार आहोत. याच्यावर सगळ्या अध्यात्माचा डोलारा आहे की नाही? व्यावहारिक काय आणि अध्यात्म काय असा तुम्ही ते असतात ना, कोण कोण बुवा, किंवा मी कोणावर आक्षेप नाही घेते, ते असे स्वयंघोषित असतात ना की आता घ्या तुम्ही, माझ्या बोधामृतात न्हावून तुम्ही मुक्त व्हा संसार बंधनात. अभिनिवेश काय असतो की मला सगळं कळलं, मला ज्ञान झालं आणि तुम्ही अजून अज्ञानाच्याच गर्तेमध्ये हिंकाळता आहात आणि त्यातून मी त्या उर्मीतून काहीतरी देऊ जातो. पंचायत काय आहे इथे? मुळात अज्ञानच खरं नाहीये. अज्ञान का खरं नाहीये? प्रत्येक व्यक्तीमध्ये तो ज्ञानरूप भगवंत आहे. ज्ञान जिथे आहे तिथे अज्ञान असणं शक्य नाही. कसं? कल्पना करा, सूर्याला विचारलं की अरे बाबा तुला 2 नावं आहेत असं आम्ही ऐकलंय. मागेही मी हा कदाचित दाखला दिला असेल की त्याला 2 नावं आहेत, एक आहे दिनकर, दिवाकर असं सूर्याला म्हणतात, आणि दुसरा
त्याला विशेषण वापरलेलं आहे तमोहर. अर्थ माहिती आहेत. एक दिवस ज्याच्यामुळे उगवतो, प्रकाश ज्याच्यामुळे पडतो असा, आणि दुसरा ज्याच्यामुळे अंधकार मावळतो. मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू. म्हणजे आता सूर्याला माहिती हवं अंधार काय आहे, बरोबर आहे ना. तो ज्याचं हरण करतो तो काय हे आयडियली सूर्याला माहिती असलं पाहिजे, हो का नाही. आता अशी आपण कल्पना करू, सूर्याचा इंटरव्ह्यू घ्यायला आपण पॉडकास्ट घ्यायला सूर्यलोकात जाऊया, आणि समोरासमोर सूर्याला जर विचारलं, बाबा तुझी ही 2 नावं आहेत, त्यातलं खरं खोटं कुठलं, तो म्हणेल दोन्ही खोटी. का तर पंचायत अशी आहे, तम अंधार म्हणजे काय असतं तेच मला माहित नाही, असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे का. त्याने अंधार कधी पाहिलाय का सूर्याने. जर सूर्याने अंधार पाहिला असता, कल्पना रंजन करायला निबंध द्यायला हरकत नाही. त्याने कधी अंधार पाहिलेला नाही. जर त्याने कधी अंधार पाहिलाच नाही तर त्याच्यासाठी दिवस उगवणं ही संकल्पनाच अप्रस्तुत आहे. अंधार कधी झाला नाही, रात्र कधी आली नि मावळली नाही, तर दिवस उगवला असं त्याने का म्हणावं. पण असं असून देखील सूर्याला आपण दिवाकर आणि तमोहर असं म्हणतो की नाही. तसं हे जे ज्ञान आणि अज्ञान ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, त्या जेव्हा आत्म्यावर लादल्या जातात, त्या आत्म्याला ज्ञान झालं किंवा तो आत्मा अज्ञानी आहे असं जेव्हा म्हणताय, तेव्हा ना आत्मा ज्ञानी आहे ना अज्ञानी आहे. अज्ञान नेणीव नाहीच आहे, त्यामुळे त्याला ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. थोडं अजून सोपं करूया. ज्ञान म्हणजे आपल्याला प्रसादाचा लाडू वाटतो का, की बाबा मला गुरूंनी कृपा केली, अनुग्रह केला म्हणजे माझ्या हातात तो ज्ञानाचा लाडू मिळाला, म्हणजे काहीतरी गेनिंग झालं, मिळालं, असं आपल्याला वाटतं का. नाही वाटत. बघा, उत्तर देताना काळजीपूर्वक द्या. माझं तरी म्हणणं आहे आपल्याला असंच वाटतं, म्हणून आपण इथे आलोय, बरोबर आहे का. जर असं वाटत नसतं तर आपण इथे आलोच नसतो. मला या क्लासला गेल्यामुळे काहीतरी माझ्या ज्ञानात भर पडणार आहे म्हणून तर आलो ना. माझी अशी अपेक्षा नाही म्हणत आहे, माझी अशी समज आहे की लोक इथे काहीतरी नवीन मिळणारे या अपेक्षेने आलेले असतील ना, की एसपी आहे, छान हिरवळ आहे, वातावरण छान आहे म्हणून आलेले इथे कोणी नसावेत, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की काहीतरी ज्ञान आपल्याला मिळणारे, तो प्रसाद मिळणारे असं वाटतंय. म्हणजे काय, ज्ञान ही बाहेरून येणारी मिळणारी गोष्ट आहे असं आपण मानलेलं आहे. मुळात इथे गल्लत आहे. ज्ञान ही बाहेरून मिळणारी येणारी अशी गोष्टच नाही, तो स्वभाव आहे, ते आतच आहे. जे इथे येऊन साधणारे ते काय, त्याच्यावर जे पडळ पडलेलं आहे ते बाजूला होणार आहे. म्हणजे ते आत्ता होईल असं नाही, शनै कधीतरी होईल. पण ज्ञानाची प्राप्ती हे जे आपण म्हणतोय तेच अप्रस्तुत आहे. कारण मुळात आत्मरूपाच्या बाबतीत नेणीव अज्ञान असं काही अस्तित्वातच नाही. म्हणून ते म्हणतायत, जे जाणणेची की ठाई नेणणे कीर नाही. कीर म्हणजे खरं नाही. परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. म्हणून त्याचं जाणणं, आत्मज्ञान होणं फक्त नावापुरतं आहे. त्याला जाणणं म्हणणं हे कितपत योग्य आहे ते तुझं तू ठरव बाबा. माझं दर्शन होईल, आत्मरूप भेटेल असं तुला जे वाटतंय ते कितपत शक्य होईल ते तुझं तू बघ. कारण नवी काही मिळणार नाही, जे आहे तेच तुला दिसणार. यालागी मौनेची बोलीचे, यासाठी फार बडबड करू नका. मौनाची भाषांतरे कुठल्या तरी कवीचा आहे ना. मौनाची भाषांतर का, तर पुन्हा ह्याची संकल्पना वेदांतातच आली. म्हणजे इथे काहीही नवं नसतं. जे जे आहे
धाता यथा पूर्वम अकल्पयत, आधी ठरवून टाकलेला आहे, त्याचा कोणाला तरी साक्षात्कार होतो, कोणाच्या तरी बुद्धीमध्ये प्रकाश पडतो आणि मग युरेका होतं. कल्पना नवीन, युनिक कल्पना, नवीन काहीतरी सुचलं. हे का वाटतं? तर आधी त्या विधात्याने, त्या जगन्नियंत्याने काहीतरी ठरवून टाकलं आणि त्यावेळी जेव्हा त्याने ठरवलं होतं त्याच वेळी तुमच्या बुद्धीत ती कल्पना भूछत्रासाठी म्हणायचं का अंकुरासारखी म्हणायचं, ते ज्याचं त्याने ठरवावं, ती येते. म्हणजे येते नव्याने नाही, ती असते, ती फक्त उघड होते, प्रकट होते. तर हे झाल्यावर वेदांतामध्ये काय संकल्पना आहे? आपण परवा श्लोक उद्धृत केला होता सुरेश्वराचार्यांचं मानसोल्लास वार्तिक जे आहे दक्षिणामूर्ती स्तोत्रावर. चित्रम वटतरोर मूले वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयः. मी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तो वटेश्वर दक्षिणामूर्तीकडे जोडला होता. त्याचं कारण हे आहे, या लागी मौनेची बोली, जे मौनात बोला. काही न होनी सर्व होई, जे काही होऊ नका म्हणजे सर्व व्हा. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय मी होतोय, मी आहे, याचा अर्थ तुमची जी जगत व्याप्ती आहे ती तुम्ही तोडून टाकताय. मी आहे. काल मी रामकृष्णांचा जो दृष्टांत दिला की ते म्हणायचे की हे सगळे जेवतात ते मीच नाही का जेवत, वेगळं मानायचं कशाला? म्हणजे जेव्हा तुम्ही मी आहे असं वेगळं म्हणायचं सोडून देता तेव्हा जे सगळे आहेत तेच तुम्ही होऊन जाता. जाणीव सर्व गत सर्व व्यापक होऊन जाते. या लागे मौनेची बोली, जे काही न होनी सर्व होई, जे नभता लाही, जे काहीच नाही. न होता, नभता, पुलंचं माहितीये ना, न होता का नभता, न व्हता, हा ते होणं याच अर्थी आहे. न होता लाही, जे काही न होता, लाही, जे काहीच नाही. तुम्हाला काही व्हायची गरजच नाही, तुम्ही आहात. काहीतरी मला बनायचंय ही गरज का वाटते? मी नाही म्हणून मला जे नाही ते व्हायचं आहे. पण हे म्हणायची गरज नाही, तू आहेस. असणं वेगळं डिफाईन करायची गरज नाही. मी त्या असण्याला डिफाईन करण्यासाठी फक्त काहीतरी एक उपाधी शोधतो, म्हणजे आजच्या भाषेत डिग्री शोधतो. मी आहे, मी PhD आहे. PhD, मी आणि आहेच्या मध्ये PhD घातली. मी डॉक्टर आहे. मी आहे हे पुरेसं नाहीये का? नाहीये. म्हणून तर त्या उपाधीमध्ये घालायला लागलं. माझं असणं पुरेसं नाही वाटत, म्हणून मला माझं असणं डिफाईन करायला वेगवेगळ्या उपाधींची जोड द्यावी लागते. हा व्यवहार आहे. अध्यात्मामध्ये निरुपाधिक होणं. मी आहे असंही म्हणायची गरज नाही. कोणी असं म्हणायला लागलं मी आहे, हो मी आहे, वर्गात मी आहे, असं जर 5 मिनिटांनी कोणी सांगायला लागलं तर त्याने इथे असू नये असं स्वाभाविक सगळ्यांना वाटायला लागलं. बरोबर ना? मी आहे हे वेगळं सांगावं लागत नाही. तो आहे पुरेसा आहे. त्याचं असणं हेच त्याच्या असण्याला व्यक्त करणारं असतं. त्याला सांगायला लागत नाही वेगळं. पंचायत इथे लोक मी आहे हे बोलून सांगायला जातात. म्हणजे थोडक्यात मी ज्ञानी आहे, मी आत्मरूप आहे असं जेव्हा एखादा सांगतो, मी सिद्ध आहे असं जेव्हा एखादा सांगतो तेव्हा तो नाही. म्हणून काहीच नाही असं स्पष्ट केलंय. नाना बोधाची सोयरिके, सोयरिक, नाना बोध, नानात्वाचा, अनेकत्वाचा जो बोध आहे त्याच्याशी सोयरीक केली, सूत जुळवलं. थोडक्यात त्याची लेक आपल्या लेकाला आणली लग्न करून, सून केली. साचपण, सोयरिकेचा तो अर्थ आहे ना, साचपण जेणे एके, नाना कल्लोळ मालिके, मालिके पाणी जेवी. आता कोणीतरी कल्पना केली की पाण्याला जरा तेच तेच रूप काही शोभत नाही, त्याला जरा सजवावं, त्याचं लग्न करायचंय. लग्न करायचंय म्हटल्यावर नवऱ्याला तो सगळा साज शृंगार करायला हवा, भोल्यावर चढवायचा,
म्हणजे सेहरा विहरा काय ते सगळं बांधायला हवं, मुंडावळ्या बांधायला हव्यात. मग आता पाण्याला जर सजवायचं, पाणी हा वर असेल तर मुंडावळ्या कुठल्या घालणार, गळ्यात माळ कुठली घालणार. म्हणून एका सुज्ञ आप्त स्वकीयाने विचार केला, नारायण असेल त्या लग्नात कोणीतरी, तो म्हणाला चला कल्लोळ मालिका आणूया. लाटांची माळ करून आणली आणि पाण्याच्या हातात दिली, ही घाल आता होणाऱ्या नवरीच्या गळ्यात. त्याला मुंडावळ्या बांधायच्या होत्या, त्या लहरींच्या लाटांच्याच मुंडावळ्या केल्या आणि पाण्याच्या डोक्यावर बांधल्या. म्हणजे मग काही त्याला नवीन सजवलं असं होईल का. तसं नाना बोधाची सोयनके, जे आपल्याला आत्म्याचं नानात्व म्हणजे वेगळेपण जाणवतं, आपण त्याच्याशी सोयरीक करून घेतो. म्हणजे काय आणतो त्याला. सोयरीक करणं म्हणजे संबंध जोडणं, तो मूळ नाहीये, ते आपण कृत्रिमपणे तो संबंध स्थापित केलाय. आता जो नानात्व बोध होतो म्हणजे आत्मा कसा आहे, हा श्रीमंताचा आत्मा आहे, हा गरीबाचा आत्मा आहे, हा ज्ञानाचा आत्मा आहे, हा अज्ञानाचा आत्मा आहे. हे नानात्व बोध याची जी सोयरीक आहे, साचपण जेणे एके, त्याच्यामध्ये खर तर नानात्व नाहीच आहे मुळी, साचपण जाण एके, तिथे एकत्वच आहे. सगळ्यामध्ये तो आहे एवढं कॉमन आहे. तो कोण आहे याची व्हरायटी आपल्याला दिसेल, पण त्या सगळ्या बाकीच्या व्हरायटी वगळून टाकायच्या. त्यातलं जे शेवटचं आहे पण आहे ते कॉमन धरायचंय. जे देखजते विण एकले देखते पण, हे असो आपण या आपण आपणची. जे पाहिलं जातंय, देखी जते विण एकले देखते पण, देखते पण म्हणजे पाहणार, द्रष्टृत्व हा जो शब्द आहे तोच देखते पण. हे असो आपण या आपण आपणची, जो आपलाच आपण पाहता होतोय. हे म्हणजे काय माहितीये का, एका उत्तम नटाने एकपात्री प्रयोग स्टँडअप कॉमेडी केली आणि तोच नट आपलाच चॅनल उघडून आपल्याच चॅनलवर आपलाच शो बघायला लागला आणि टाळ्या वाजवायला लागला. काय सुंदर विनोद केला, काय सुंदर अभिनय केला ना. मग आता यातलं खरं काय खोटं काय. गंमत काय आहे, तो जो रस आला ना, कालची आपली रस संकल्पना, दुजे विण रस येत नाही, तिथे द्वित्व दुसरा असल्याशिवाय रस येऊ शकत नाही. मग भले दुसरा नसेल तर स्वतःला कुठल्या तरी उपाधीमध्ये भूमिकेमध्ये बांधून उभं करा. होतं असं कलाकाराला की आपणच आळवलेली एखादी बंदिश, एखादे लागलेले स्वरवट की वा जमून गेलं, स्वतःच स्वतःला दाद द्यावीशी वाटते. का तर ते जे स्वतःच स्वतःला पाहणं आहे, म्हणजे आता बाकीचा सगळा विस्तार बाजूला टाकू, हा सगळा विश्वविस्तार काय आहे याच्या मुळाशी ते जात आहेत की तो परमात्मा एक होता, एकाकीनं रे मी कंटाळा आला होता हो त्याला, आणि मग त्याने स्वतःच्या मनोरंजनासाठी एक चॅनेल उघडला, विश्वरूप चॅनल, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या भूमिका घेऊन यायला दुसरे नट नट्या नव्हत्याच, म्हणून तोच एकटा एकपात्री प्रयोग करायला उभा राहिला. कधी तो नायिका झाला, कधी तो नायक झाला, कधी तो खलनायक झाला, आणि तो सगळा जो प्रपंच होता तो सगळा त्याने त्या चॅनलवर दाखवला. पण एवढं सगळं करून पाहून ऍप्रिशिएट करणारा, टाळ्या वाजवणारा कोण होता? पुन्हा विषयांतराचा मोह न टाळता एक गोष्ट उद्धृत करतो आणि पुढे जातो. मला माहितीये विषय स्पष्ट व्हावा यासाठी. काय झालं, आपण महाभारताची जी गोष्ट ऐकतो ना, तर त्याच्यामध्ये एक लोकमहाभारत पण आहे. म्हणजे मूळ व्यासांनी सांगितलेल्या लक्षक श्लोकात्मक महाभारता व्यतिरिक्तचं महाभारत, ज्याच्यामध्ये अनेक पात्र दैवी आसुरी अशी इंट्रोड्यूस केलेली आहेत. नंतर तसं एक पात्र उत्तर भारतामध्ये एक लोकदेव आहे, त्याचं नाव आहे खाटूश्याम, बर्बरिक असं ते एक पात्र आहे.
मूळ महाभारतात याचा उल्लेख नाहीये. याचा उल्लेख स्कंद पुराणातल्या अवंती खंडात येतो आणि असं म्हणणं आहे त्यांचं की हा भीमाचा नातू आहे. भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचाला एक मुलगा झाला आणि तो मुलगा इतका पराक्रमी होता की देवीकडून त्याने तप करून 3 बाण मिळवले आणि ते बाण इतके अमोघ होते की ते 3 बाण सोडले की कितीही मोठी अक्षौहिणी सेना असो एका क्षणात ती निस्तनाभूत व्हायची, उद्ध्वस्त होऊन जायची. आणि पुढे योगायोगानं असं झालं की तोच पांडवांच्या विरोधी जातोय की काय असं चित्र उभं राहिलं तेव्हा कृष्णाने त्याचा शिरच्छेद केला. पण शिरच्छेद करून त्याला मारलं नाही, त्याचं मस्तक जिवंत ठेवलं आणि सांगितलं तुला एक काम देतो, या सगळ्या युद्धाचा साक्षीदार बनून डोंगरावर तू बसायचंस आणि त्या डोंगरावर एक मचाण उभारून ते मस्तक तिथे स्थापित करवलं. झालं, सगळं युद्ध झालं आणि सगळ्या युद्धांच्या शेवटी जिंकल्यावर जे होतं म्हणजे निवडणुका असोत नाही तर युद्ध असोत तेच तिथे झालं. श्रेयोवाद अशी नवी लढाई सुरू झाली की हे यशस्वी झालं कोणामुळे झालं. जिंकलेले जे जेते असतात त्यांच्यामध्ये उभा राहतो की नेमकं क्रेडिट कोणाला द्यायचं. भीम म्हणाला अर्थात मला, 100 एका हाती मी मारलेत. अर्जुन म्हणाला असं कसं, जे सेनापती मोहरे होते ते मी मारलेत. प्रत्येक जण जेव्हा असं मी करायला लागला तेव्हा व्यास हसले, म्हणाले थांबा जरा, साक्षीदार तिथे बसलाय त्याला जाऊन विचारू. गेले त्या बर्बरिकाच्या मस्तकाकडे, म्हणाले आता तूच सांग बाबा नेमकं कोणामुळे हे यश मिळालं. म्हणाला बाकी सगळे मूर्ख आहेत, मला या सगळ्या रणांगणावर एकच व्यक्ती वावरताना दिसत होती, तो म्हणजे कृष्ण. जो इकडनं लढतही तोच होता, मरतही तोच होता, जिंकणाराही तोच आणि हरणाराही तोच. आणि असं असताना तुम्ही काय मी जिंकलो आणि हे हरले, कोणामुळे जिंकले. श्रेयोवाद वृथा आहे, तोच एकटा सगळं करणार आहे. हे जसं त्या कृष्णाचं कर्तृत्व आहे तसं इथे ते म्हणतायत नाना बोधाची सोयरी, जे सगळे हाती स्वार घोडेस्वार सगळे जे दिसत आहेत ते वेगळे नाहीच आहेत. मुळात एकमेव ती आत्मप्रभा हीच सगळीकडे आहे. म्हणजे जसं त्या स्क्रीनवर काल आपण पाहत होतो, आज आता स्क्रीन नाही, स्क्रीनवर खरं काय हो, दिसणारी पात्र खरी आहेत का मागून फेकला जाणारा प्रकाश खरा आहे. वास्तविक काय, पडदा पण नाही, प्रकाश. कारण त्या प्रकाशाला परावर्तित करणारा मात्र तो आहे, ती माया आहे. प्रकाश हाच तिथे खरा आहे. त्या नायकाच्या रूपामध्ये जे काही दिसतंय तोही एक तमक प्रकाशाचा खेळ आहे, नायिकेच्या रूपात दिसतंय तोही एक तमक प्रकाशाचा खेळ आहे. त्यामुळे नाना बोधाची हे सोयरी, जे वेगळे वेगळे पण दिसतायत, वेगवेगळी पात्र दिसतायत, ते खरं एकच तत्व आहे. जे देखी जते विण एकले देखते पण, हे असो आपणिया आपण आपणची जो. जे कोणाचे नव्हतेनी असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे, केवळची जो, केवळ जो, जो एकमात्र कोण, वटेश्वर ऑब्लिक चांगदेव ऑब्लिक ज्ञानदेव, सगळे एकच आहेत. जे कोणाचेनी नव्हतेनी असणे, कोणी नव्हता कोणी नसताना जो आहे, जे कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचंही न होता त्याचं दिसणं आहे. कोणतीही भूमिका न करता जेव्हा तो प्रतीत होतोय, कोणाचे न होता भोगणे, भोगणं, भोगता आणि भोग्य हे देखील तोच एकता. म्हणजे कोकणात एक मजेशीर म्हण आहे, तुमनाच दारू तुमनाच भात, होतानू तुम्हीच वा बायकू तुम्हीच वा नवरा, वराडाला घोडा तुम्हीच धरा. म्हणजे तुमचंच सगळं, बायको पण तुम्हीच व्हा, नवरा पण तुम्हीच व्हा आणि वराडात जो घोडा नाचवताय तो पण तुम्हीच धरा. तसं हे सगळं जे काही आहे तो एकटाच एकटा स्वतःला भोगतो, आपण या आपण. थोडक्यात आता ते समप करतायत. काय समप करतायत, तया पुत्र तू वटेश्वराचा, त्या वटेश्वराचा, त्या आत्म्याचा, त्या शिवाचा तू पुत्र आहेस. अमृतस्य पुत्र आहात. विवेकानंद जसं म्हणाले तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात, तसं
का सारखे आज विवेकानंद आठवत आहेत, आज उद्या त्यांची जयंती आहे म्हणून आठवत आहेत, तिथीने आज आहे. हा, तया पुत्र तू वटेश्वराचा, त्या वटेश्वराचा तू पुत्र आहेस, म्हणजे तोच तू आहेस. पुत्र याचा अर्थ असा आहे, म्हणजे ज्या व्युत्पत्ती आपल्याकडे दिल्या जातात, जाया असा शब्द बायकोला वापरला जातो. जाया का, त्याचं निर्वचन असं दिलंय की ज्याच्या पोटी पती स्वतः जन्माला येतो ती जाया. म्हणजे काय, आत्मा वै पुत्रो जायते, आत्माच पुत्र रूपाने प्रकट होतो. त्यामुळे त्याचा तू पुत्र आहेस म्हणजे काय, तू वटेश्वर आहेस हे त्यांना ध्वनित करायचं. रवा जैसा कापुराचा, पुढे काय म्हणतायत उपमा, जसा कापराचा रवा, कापराची पूड असावी. आता परवाही आपण पाहिलं, गुळाची ढेप होती आणि गुळाचा खडा त्यातनं तोडून काढला म्हणून तो गुळाचा खडा गुळ नाही असं होतं का? तसं कापराचा रवा केला, कापराची पूड केली म्हणून ती पूड कापराची नाही का, तो कापूर म्हणूनच पाहता येतो. तोही तितका ज्वलनशील, सुगंधी, पवित्र असा मानला जातो. चांगया मज तुझ आपण याचा बोल ऐके, हे चांग देवा, मज तुझ आपण याचा, म्हणजे यू अँड आय विथ वी, मी, तू आणि आपण, म्हणजे एक युष्मत आहे, एक अस्मत आहे आणि एक आवयोहो, हे दोघांचं साटलोट जे काही आहे हे तसं आहे. बोल आहे की काय, तू मी आपण कुठे जमून बसूया, त्या वटेश्वरा ठाई. तो वटेश्वर एकमेव सत्य आहे. तूही वटेश्वर, मीही वटेश्वर आणि आपण दोघेही वटेश्वर. ज्ञानदेव म्हणे, तुझ माझा बोल ऐकणे, ते तळ हातात तळी मिठी देणे जयापरी. याच्यापेक्षा काय सुंदर अजून सांगता येईल. तू माझं हे सगळं बोलणं ऐकतोयस म्हणजे काय हो, तळ हाताने मिठी देण्यासारखं आहे. मिठीचं प्रयोजन काय हो, अजून भेट. आपला सुरुवात भेटीपासून झाली ना आज. मिठी ही भेट घडवते, योग घडवते. आपण जेव्हा आलिंगन देतो, नायक नायिकेला जेव्हा आलिंगन देतोय तेव्हा काय होतं, भेट घडते. आता भेट कशासाठी आहे, दोन वेगळे आहेत म्हणून तर भेट घडली ना. पण ते दोन वेगळे नसतीलच तर त्या आलिंगनाला काही अर्थ राहिला का? आपण प्रयागराजला गेलो तर इकडनं गंगा आली, तिकडनं यमुना आली, आणि मग तेरी मन की गंगा का, मेरी मन की यमुना का, बोल राधा बोल संगम झाला. तेव्हा यमुना वेगळी होती, गंगा वेगळी होती तेव्हा. पण एकटी गंगाच जर दोन वळणं घेऊन पुन्हा एकत्र आली, वाराणसीला होतं असं, मध्ये एक बेट आहे, ते फोडून असं दोन्हीकडून गंगा पुन्हा गंगेला मिळते. मग तेव्हा गंगेचा संगम झाला, नवा प्रयागराज जन्माला आला, असं कोणी म्हणतं का? ते जसं अप्रस्तुत वाटेल तसंच मज तुझं आपण याचा, माझं हे तुझ्याशी बोलणं, तुझ्याशी हितगुज करणं, हे तळ हाताने तळ हाताला मिठी देण्यासारखं आहे. गरजच नाहीये, पण तरी ठरवलं की ह्या हाताला वाटलं की अरे वा 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 भेटावं आपल्याला, आणि त्याने अशी मिठी दिली, किंवा या हाताने या हाताला मिठी दिली. आता ती मिठी कशी होणार आहे? म्हणून अमृतानुभव त्याची ऍडव्हर्टाईज चालली असं समजू नका. दो डोळे एक दृष्टी, दोन डोळे असतात पण त्यांची मिठी म्हणजे ती दृष्टी आहे. दो दांडी एक श्रुती, दांड्या खेळतात ना, आपटली की श्रुती, जो शब्द येतो तो एकच असतो. दोन हाताची टाळी वाजते, ती भेटच आहे, टाळी एकच असते. तसं मी जे तुझ्याशी काही बोलतोय ते खरं द्वैताचं नाहीच आहे मुळी. आपण आपल्याला भेटणं हे जसं आहे, आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं, तसा आपला हा संवाद आहे. म्हणून बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, का उजीवडे देखीजे उजीडा केवी. हे स्पष्ट आहे. मला
स्पष्ट करायला हवंय, स्पष्ट सोपं आहे. सोनिया वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. चांगदेवांचं चक्रपाणी हे नाव इथे. तर हे चक्रपाणी चांगदेवा, सोन्याला जसं सोन्याचा वर्ख द्यावा, वरकल म्हणजे वर्ख, सोन्यावर सोन्याचा वर्क कोणी देईल का? पण दिला. किंवा मुखाला मुखाचा आरसा व्हावा, आरसा अवेलेबल नाही. मेकअप करायला ग्रीन रूम मध्ये गेले पण नव्हता आरसा, मग काय, एखादा नायक म्हणतो चल ये समोर, आणि तोच भांग पाडून देतो, मेकअप करून देतो. मुखची मुखा हो आरसा, मुखच मुखाला आरसा व्हावं. आता इथे मानलेलं द्वैतही खोटं आहे, तेवढंही गरजेचं नाही. स्वतःच मेक ओव्हर, मेकअप जे काय करायचंय ते करावं. तसा मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी, हे चक्रपाणी चांगदेवा, तुझा माझा हा संवाद तसा जाण. ठीक आहे, आज 40 पर्यंत आपण पोचलेलो आहोत. आपल्याला अजून फक्त 25 पाहायचं उद्या. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयोग अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदा शिवा. तव तत्त्वं न जानामि ईदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमः. धन्यवाद. शिवकल्याण टीकेत म्हटलंय, दुसऱ्याचा नसोनी पांगू भोगताची भोग्य अभंगू. ते आठवलं मला. हा नवल राजयोगू सांगितला असे. खरंच आहे, आपण या सगळ्या नवलाईच्या प्रवासावरच निघालो आहोत पहिल्या दिवसापासून, आणि हा नवलाईचा प्रवास उद्या संपतो याचं दुःख मला आजपासूनच होत आहे खरं सांगायचं तर. आणि हा पहिलाच दिवस आहे जेव्हा आपण वर्गात बसलोय. एरवी मी वरती बसले, माझ्यासमोर पार्टिशन असतं, त्याच्यामुळे मला तुमचं अद्वैत दिसत नसतं. आज मला दिसत होतं की सगळेजण त्याच्या बोलण्याशी एकदम एकरूप झाले होते. तर आपण हे उद्याही कंटिन्यू करूया. याच वर्गामध्ये आपलं उद्याचंही व्याख्यान होणार आहे, एव्ही हॉलमध्ये नाही. या सर्वांनी नोंद घ्यावी. 5 वाजता, उद्या 5 वाजता आपण भेटणार.